हाय, मी सौरभ आणि लोकल पिक्चर्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर सिद्धार्थ मेनन, वेलकम. हाय, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप किती छान इंट्रोडक्शन दिलंस यार. निमित्त जरी दशावतारचं, बट आय एम व्हेरी एक्साइटेड टू टॉक अबाउट यू, अबाउट युअर आर्ट फॉर्म आणि द ऍक्टर यू आर. Mumbai itself is a plethora. Like I've done so many Mumbai-based films. Maximin being one of them, Peddlers being one, and both are. And then Dharavi Bank, which is a different world. So, but it helped me survive and very well in Mumbai. So I could say ki I won't do any other film now because there's no energy and there's no time. 4 वेळेला मी बाहेर जाऊन अँबॅसेडर 4 वेळेला पूर्ण जायला लागतं. आणि असं होतं की कुठल्याही वेळेला सिक्युरिटी आपल्याला थांबवेल आणि आपल्याला अरेस्ट करेल. Akhya, if you're seeing, I'm talking about you. And I remember Akhya telling me one day, you speak about this in the interview, ki maine tere ko, that grey suit which I'm wearing is actually my friend Akhilesh's suit. At least in India, I think Marathi industry is the one with the most untapped potential. Yeah. Cinematically. I don't validate myself at all. You guys have always been validating me time and again. So I'm very happy. आणि दॅट्स वाय ऑल्सो मी खूप एक्साइटेड आहे दशावतारसाठी. पण आय थिंक दॅट्स द मॅजिक ऑफ मूवीज. कारण यू डू अ फिल्म अँड देन यू मूव्ह ऑन अँड फील की आता काही होत नाही किंवा खूप वेळ झालाय, पण आम्ही ते रिव्हिजिट करतो फिल्म्स किंवा आम्ही ते बघतो आणि थ्रू दॅट फिल्म्स युअर जर्नी कंटिन्यूज. आणि तसंच होतं. कारण मला आठवतंय मी जून बघितलेला इफी मध्ये आणि दॅट वॉज अ बिग वर्ल्ड प्रीमियर आणि दॅट वॉज अ बिग टाइम ऑर अ बिग शिफ्ट इन माय लाईफ. कारण कॉलेज चालू आहे, कॉलेजमधून सुट्टी घेऊन इफी फिल्म फेस्टिवलला आलो आहे. हे कुठल्या साली होतं? 2019 नाही, पोस्ट कोविड होतं. 21 ला झालं वर्ल्ड प्रीमियर. 21 ला झालं. आणि त्यावेळेला असं होतं की यू वॉन्ट टू सी मोर अँड मोर फिल्म्स ना, जिथे बोलतात तिकडे. मुंबईमध्ये मामी होते, मामीला जा. जवळ आहे गोवाला जाऊ शकतायत आणि गोवामध्ये फिल्म फेस्टिवल अजून काय पाहिजे, तर गोवाला जा. आणि तिकडे गोवामध्ये असं नेहमी 1-2 मराठी फिल्म्स ऑलवेज डिस्कवर समथिंग न्यू. आणि तेव्हा जूनचा प्रीमियर आणि सकाळचा शो होता. इट वॉज अ डबल, एक शॉर्ट फिल्म आणि असं डबल फीचर होतं. हो, राईट, करेक्ट. ती शॉर्ट फिल्म करेक्ट. आणि आय थिंक वी सॅट देअर आणि शो चालू आणि काहीच आउट नव्हतं ना, कारण पोस्टर होता आणि एक टीझर टाईप. मी आणि नेहा पावसात आम्ही चालतोय अम्ब्रेला घेऊन, तो आम्ही असा स्टेप काहीच माहित नव्हतं आणि खूप एक्साइटिंग होतं. आणि निखिल महाजननी लिहिलाय पुणे 52 माहितच होतं. सुहृद वैभव बद्दल तेव्हा माहित नव्हतं, पण आता त्यांची जर्नी फॉलो केली आहे. तर मग ते खूप एक्साइटिंग होतं की काय नवीन होतं. आणि मग द फिल्म स्टार्ट्स आणि यू सडनली फील की सिनेफाईल त्यावेळेला जे तुमच्या स्टोरी टेलिंग किंवा जे फिल्म मेकिंग जर्नीसाठी इम्पॉर्टंट आहे ते सगळे ऍस्पेक्ट्स बघायला मिळतात. हाऊ द वे इट इज शॉट, हाऊ इट इज एडिटेड, साऊंड डिझाईन येतोय, हे सगळं टिकमार्क होत आहेत बॉक्सेस. आणि देन सडनली बॅम कम्स अ फिल्म जिकडे स्टोरी एवढी ब्रेव्ह, म्हणजे मी तेव्हापासून तो शब्द वापरतोय की खूप ब्रेव्ह फिल्म मेकिंग आहे की हा सब्जेक्ट घेणं आणि त्याला त्या जस्टिफाईड वे मध्ये दाखवणं. म्हणजे इफ फिल्म इज अबाउट सेल्फ हर्ट आणि सेल्फ डिस्ट्रक्शन आणि द गिल्ट, तर त्याच्या अल्टिमेट पॉइंट पर्यंत जाणं, जेव्हा तो ते नख कापतो बोटाच्या जवळ किंवा तो टेरेसवरचा सीन आहे एकदम अल्टिमेट पर्यंत. असं नाही की यू लेफ्ट इट टू इमॅजिनेशन, यू लेफ्ट इट बट यू टुकस ॲट दॅट पॉइंट की यू सी व्हॉट इट इज. आणि ते म्हणजे मला ती फिल्म एवढी हिट झाली नंतर, कारण त्याच्याबद्दलचं हे सगळे गोष्टी, त्याची डेन्सिटी आणि ते व्हेरिएबल असेल की गिल्ट आपल्याला किती वाटलाय किंवा सेल्फ हर्ट किंवा ते इमोशन्स आपल्यात किती आले, मे बी नॉट टू दॅट पॉइंट बट थोडे आलेत तर ते हिट होतात तेव्हा. आणि मग त्याच्यामध्ये फादर सन रिलेशनशिप असेल, मैत्री असेल, आपल्या शहराबद्दल काय वाटणं असेल, एव्हरीथिंग स्टार्ट पिक्चर संपल्यावर सगळं थोडं इग्नाईट व्हायला लागतं. आणि ती स्क्रीनिंग संपल्यावर मी तेव्हाही तसा होतो. मी आता खूप वेगळा आहे की मी आता असे 2 तासाचे 1 तासाचं गप्पा मारतोय फिल्म मेकर्स आणि ऍक्टर्सवर. आम्ही असे लोक, मी आणि माझ्या टीम मध्ये, की आम्ही फिल्म बघायचो फिल्म फेस्टिवल आणि समोर आहे तो माणूस, पण आम्ही जाऊन बोलणार आहे. वी वर सो स्कॅर्ड की हाऊ विल वी आस्क क्वेश्चन्स. आणि एवढं वाटायचं की एवढे सगळे प्रश्न आहेत
पण नाही यार जाऊ का की नको जाऊ का नको जाऊ, आणि त्याच्यामध्ये सुटून जायचं ते, आणि कधीच नाही गेलं. देअर वॉज ऑल्सो दिस इनसिक्युरिटी, कारण फिल्म फेस्टिवल हावेवर ग्रेट दे आर ऑल्सो प्लेस जिथे तो जो क्राऊड आहे त्यांचा एक वेगळा विचार, म्हणजे सडनली फील की ह्यांना मी विचारलं तर काय वाटेल का, ह्यांनी तर खूप फिल्म्स बघितले, मी पण बघितलेत, पण ह्यांनी मला जज केलं का त्या ह्याच्यामध्ये, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते नेहमीच राहून गेलं. बट द फिल्म स्टेड विथ मी, द फिल्म टुक ओव्हर मी, आणि कारण ती रिलीज नाही झाली तर यू ओनली हॅव दॅट वन एक्सपिरियन्स तिकडे बघितलेला, आणि आय टुक दॅट विथ मी. टाइम टू रिलीज प्लॅनेट मराठीवरती यायला, लॉकडाऊन मुळे इट वॉज, मी तो फक्त एक्सपिरियन्स घेत आलो, आणि मी परत ते परफॉर्मन्स रिलीव्ह करत आलो, आणि ते चालू राहिलं. आणि त्याच्यानंतर आता मी काल बघितलं, आणि काल बघितला, आणि मी कम्युट मध्ये बघितला जाता जाता, आणि एक्झॅक्टली इथून कम्युट चालू केला तेव्हा मी बघायला चालू केला, अँड इट्स 1 hour 45 minutes फिल्म. तर पोचेपर्यंत जस्ट संपला होता, आणि मी ते घेऊन माझ्या ऑफिसला गेलो, आणि तुझ्या बॉसला खूप वाईट साईड बोललास आणि म्हणजे मी ते घेऊन बसलो माझ्या ह्याच्यामध्ये, आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की तेव्हा 4 वर्ष आधी 5 वर्ष आधी जे मला फील झालं होतं, नाव मेनी थिंग्स हिट मी डिफरंट. हाऊ ओल्ड वर यू एट दॅट टाइम? 4 वर्षापूर्वी आय थिंक 22-23 च्या दरम्यान. म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं वय होतं तेच वय, सेम. आणि तसंच की मीही इंजिनिअरिंग डिप्लोमा करून मग BMM वगैरे केलंय, आणि तसं, आणि मग त्या ह्याच्यामध्ये, आणि तेव्हा वेन यू सी रियालिटी रिफ्लेक्टिंग ऑन स्क्रीन इन द प्युअरेस्ट वे, ते तुम्हाला सडनली खूप बाहेर घेऊन जातं. म्हणजे ते तुम्हाला जास्त हिट करतं जर तुमच्याबरोबर ती गोष्ट घडली आहे, आणि मग तुम्ही तेव्हा असं तुम्हाला, म्हणजे फ्रँकली मला जून बघितल्यानंतर तो एक्सपिरियन्स असा बुकएंड नाही करता आला की मला हे वाटलं, मला काहीतरी वाटलं, आणि ते खूप डीपली वाटलं, आणि जाऊन मग तो काल मी परत बघितला, आणि तेव्हा मला ते सगळं पुन्हा कळलं की, आणि देन आय सॉ तुझ्या परफॉर्मन्स मधले छोट्या गोष्टी, आणि मग ते पहिल्या सीन मध्ये चेक ग्वाराचा टी शर्ट घातलेला असेल, रेबेल असेल, आणि त्याच्यानंतर बाबांबरोबरचं ते तुम्हीच दिलेलं हेडफोन, तुमचीच कटकट नाही ऐकायला असेल. अरे इज कोटिंग डायलॉग्स बिकॉज आय सीन इट जस्ट काल. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना तो टेकडीवरचा सीन इज द अल्टिमेटम, पण मला तो मकबरावाला सीन प्रचंड आवडतो, जेव्हा ते अँग्स निघतं की औरंगाबाद काय आहे औरंगाबाद. तर नील कॅरेक्टर बद्दल मला सांग की काय, नील कॅरेक्टर काय होतं तुझ्या? सगळ्यात पहिले नील हा, मी खूप नील्सला मी आयुष्यात ओळखत होतो, पण नील मिळायच्या आधी मी त्यांना समजून घेत नव्हतो, इफ यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. कारण मी पुण्यात प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंडमध्ये, पुण्यासारखं प्रिव्हिलेज शहरात, जिथे मला नाही वाटत कुठलाही किंवा खूप कमी पुणेकर असतील ज्यांना खूप फ्रस्ट्रेशन वाटतं पुण्याविषयी. मी त्यातला नाही आहे. आय लव्ह माय सिटी, लाईक इट्स द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड. सॉरी, द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड, आय मीन. तर आमच्या कॉलेजमध्ये यायची ना, म्हणजे मराठवाडा आणि या त्या भागातनं, की एक 10वी नंतर 11वीत शहरात आले, आणि मला नेहमी असं वाटायचं की हा असं का बिचकत का बोलतोय. म्हणजे आय वॉजंट अ बुली, त्यामुळे आय डोंट हॅव दॅट गिल्ट, बट आय वॉज लाईक ओके, मे बी इट्स अ सेल्फ कॉन्फिडन्स इश्यू असतं ना. म्हणजे मी सपोज उद्या आता मी अंबानीच्या घरी गेलो तर मला असं होईलच ना, ठीक आहे, ओके. आय नेव्हर डिफरेन्शिएटेड. आणि ते सगळे माझे मित्र पण आहेत, ते मग इन्स्टंटली मित्र झाले, आम्ही काम केलं खूप. पण नील मिळाल्यानंतर आणि निखिल शी बोलल्यानंतर, कारण तो जगला होता, तो औरंगाबादचा, तेव्हा मला लक्षात आलं की काय राडा होतोय इथे. आणि आय फेल्ट व्हेरी गिल्टी. I was like, I could have helped those people so much. The good thing is at least I didn't rag them. किंवा मी त्यांना खाली पाडलं नाही, काय कपडे घालतो असं कधीच नाही. ते माझ्या घरी यायचे,
मी त्यांच्या घरी जायचो, आम्ही नाईट आउट्स मारायचो, आम्ही काम करायचो, टाइमपास करायचो. तर इट वॉज अ व्हेरी कॉर्डियल थिंग. आणि ते पण मग पुण्याचे झाले आणि ते ऑल्सो बिकेम सिटी पीपल ऑर व्हॉट एव्हर. पण स्क्रिप्ट वाचल्यानंतर व्हेरी टफ स्क्रिप्ट टू रीड बाय द वे. जून निखिलनी, मला असं वाटतं निखिलनी ती पब्लिश करायला पाहिजे स्क्रीन प्ले. तसं 3 Idiots, नोलनचे काही स्क्रिप्ट, ही शुड पब्लिश दॅट प्युअरली फॉर रायटर्स टू सी हाऊ टू राईट अ स्क्रिप्ट and for actors to know ki when a well written script is there, how easy your work becomes, how easy it is to surrender to material. Karan the way he nuancedly he wrote that screenplay. आणि माझं असं झालं की निख्या तुझे इतना क्या हो रहा है यार, ये क्या, he said सिटी तेरे को समझ में नहीं आएगा रे, हे असं होतं, हे असं होतं, हे असं होतं, हे असं होतं. म्हणलं ओ ओके, लेट मी ट्राय अँड अंडरस्टँड, लेट मी ट्राय अँड. आणि आम्ही रिहर्सल्स करायला लागलो आणि ह्या सगळ्या गोष्टी. वी डिडंट डाईव्ह इन टू इट मच प्री द शूट. खूप सीन्स मी वैभव आणि सुरुदला मी रिक्वेस्ट केली होती की हे आपण रिहर्स नको करायला. टेकडी सीन इज वन एक्झाम्पल. आय सेड लेट्स नॉट रिहर्स दिस प्लीज. आमचा एक टेबल रीड झाला, आय रिमेंबर, विथ द एंटायर कास्ट अँड क्रू. सुरुद वाचत होता. शेवटी त्याला कम्प्लीट करता येत नव्हतं, तो इतका चोक होत होता. म्हणजे आय रिमेंबर दॅट की तो रडत होता, म्हणजे सुरुद असा वगैरे असं तो होत होता. तर प्रायमा फेसी स्क्रिप्ट वाचून ना काहीतरी एक असं वाटायचं, विच इज द साइन ऑफ अ ग्रेट स्क्रिप्ट ऑन अ रायटिंग लेवल. ज्या दिवशी मी औरंगाबादला 3 दिवस आधी पोचलो, 2 दिवस आधी, शूट सुरू व्हायच्या 2 दिवस आधी मी पोचल्या ना, तोवर माझ्या अंगात ती स्क्रिप्ट इतकी रुजली होती. इट्स नॉट दॅट आय हॅड रेड इट 100 times or nothing, but I read it very intently and I was picking up cues, emotional cues. And there were a lot of gaps within me, which was making me a little angsty as to how am I going to do justice if I don't get the point behind the emotion. I can understand the emotion, I can play, I think I'll be able to play it also, but that bridge which is I'm not getting. I can understand, I can empathize, but I'm not being able to go there. And I think June came at the right time. If I had not done all this work before, खूप वेगळा परफॉर्मन्स झाला असता माझा जून मध्ये. कारण मला पेशन्स आला अंगात. म्हटलं ना येईल ते येईल. मी औरंगाबादला पोचलो आणि आय स्टार्टेड सीइंग जे निखिलनी लिहिलं होतं. असं वाटत होतं की ते एका टाइम कॅप्स्युल मध्ये अडकलेत कुठेतरी, म्हणजे जग जरा पुढे चाललंय. आणि आत्ता मला कळतंय की नील सारखा मुलगा या सोसायटीमध्ये त्याला किती घुसमटल्यासारखा वाटत असेल. आणि मग तो पुण्याला गेल्यावर जो एक्सप्लोजन होतं, आणि विच वॉज नॉट माय लाईफ. म्हणजे टू टेल यू व्हेरी ऑनेस्टली, मी कॉलेजमध्ये जायच्या आधी माझ्या आई वडिलांनी हे सांगितलं होतं की तू पहिला जो ड्रिंक आहे तो आमच्या बरोबर पिणार. ओके, तू जिथे चाललायस, तू जिथे कुठे चाललायस, जे काही करतोयस ते आम्हाला सांग. तू सिगरेट ओढतोयस ना, आम्हाला सांगायचं. तर काय झालं ना, गोईंग बिहाइंड देअर बॅक अँड डुईंग दीज थिंग्स रिबेलियसली, आय नेव्हर लिव्हड दॅट लाईफ थँक्स टू माय पेरेंट्स. माझे मित्र होते पुण्यात जे आमच्या घरी येऊन दारू पिऊन पास आउट व्हायचंय. आणि मग असं व्हायचं की अरे आता मी घरी कसं जाऊ, आता आई वडिलांना काय सांगू. आणि माझे आई वडील त्यांना हे करायचं की डोंट वरी, मी बोलते तुझ्या आईशी, डोंट वरी. सो आय वॉज दॅट बॉय. सो आय वॉज वे टू प्रिव्हिलेज्ड. आणि का माहिती निखिलला वाटलं की हा हे पुल ऑफ करेल, तर ते एक दडपण होतं की एक तर सुरुद आणि वैभ्याची पहिली फिल्म. सुरुदला मी ऍज अ प्रोड्युसर खूप मृण्मयी बरोबर, त्याची बहीण, तिच्याबरोबर मी इतकं काम केलंय. वैभव मी तो एडी असल्यापासून राजवाडे अँड सन्सला तो एडी होता. आय ऑलवेज न्यू की ही डिरेक्ट अ किक ॲस फिल्म वन डे, आणि तो होता. सो आय फेल्ट लाईक
And Neha was there. In hindsight, she didn't feel she was a great actress, but I was like, dude, Neha Paints आहे यार. म्हणजे आणि तिचं कॅरेक्टर पण इतकं छान सगळं लिहिलं होतं. I was like, this Neha is perfect for this role. आणि the first day I went there, I started, and then piece by piece, in the scene, the joining happened. You know what I'm saying? In the scene. आणि I am so grateful. म्हणजे जे कोणी मेकर्स आहेत नवीन, तुम्ही काहीही करा ऍक्टर्स बरोबर, तुम्ही त्यांच्याबरोबर खूप रिहर्सल करा, रिहर्सल नका करू, तुम्ही त्यांना स्क्रिप्ट द्या नका देऊ, तुम्ही जे हवं ते करा तुम्ही, पण त्यांच्यावर विश्वास टाका. ट्रस्ट इज द इन्ग्रेडियंट विच अन ऍक्टर नीड्स टू रिअली सरेंडर. इफ द मेकर डझंट हॅव दॅट ट्रस्ट, that performance is not going to come out the way it should, like, because an actor's always in that insecure zone. You know, he or she is always wanting to do, but Vaibhav and Surud, they did it so intelligently. They should just push us in without any brief. एक करा, आणि मग they should just guide की ह्या दिशेला जा, या दिशेला जाऊ नका, इथे थांब, इथे नको थांबू. आणि खूप हाय प्रेशर शूट होतं रे, कारण खूप कमी बजेटची फिल्म होती. 18-20 दिवसच होते ती अख्खं कम्प्लीट करायला. सो इट वॉज, एव्हरी डे वॉज अ चॅलेंज प्रोडक्शन वाईज, यु नो. कारण मकबराचा सीन जो होता तो मोठा सीन आहे, वी हॅड ओनली दिस मच टाइम टू कम्प्लीट, कारण त्याच्यानंतर खूप सीन शूट करायचे. तो टेरेसचा सीन, म्हणजे एक सीन म्हणजे इट वॉज जस्ट लाईक, पण ते त्या स्पिरिटमध्ये झालं ना, म्हणून ते झालं. मला असं वाटतं की 50 दिवस जूनला मिळाले असते ना, आय डोंट थिंक इट वुड हॅव बीन द फिल्म दॅट इट इज नाव. म्हणजे इन दॅट हीट, आय वॉज जस्ट मी, नेहा, रेशम, सौरभ, आम्ही जाऊन एक्सप्लोड होत होतो रोज, थोडे 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 थोडे. आणि इट वॉज अ व्हेरी स्मूथ प्रोसेस. म्हणजे असं काही कधीच काही झालं नाही की रूम वरती आल्यावर सायकोलॉजिकली डिस्टर्ब होतोय किंवा मी स्वतःला बंद करून टाकलं वगैरे, असं काहीही नव्हतं त्या प्रोसेसमध्ये. ऍब्सोल्युटली इट वॉज व्हेरी नॉर्मल प्रोसेस. वी पुश्ड ईच अदर. यु नो, तो जो सीन आहे टेरेसवरचा, आय रिमेंबर आम्ही शूट करत होतो, तर एक तो पहिला क्रेन शॉट आहे बघ, द ओपनिंग सीन, की खालून तो येतो, मी वर त्या लेजवर उभा आहे, तर द क्रेन वॉज ऑन द अदर बिल्डिंग, ऑन द अदर बिल्डिंग वेअर वैभव वॉज सिटिंग, आणि माझ्या ह्याच्यावर सुरुद होता. आणि सुरुद वॉज पॅनिकिंग, कारण ही वॉज लाईक, दिस इज नॉट सेफ. आय वॉजंट ऑन द लेज ऍक्च्युली. म्हणजे सपोज हे जर लेज असेल ना, लेजच्या मागे एक टेबल होतं, त्या टेबलावर मी होतो, पण सुरुद वॉज स्टिल लाईक, हे नाहीये सेफ. म्हणजे ही वॉज रिअली फ्रीकिंग आउट की बाय चान्स काहीतरी घडलं, पडला तर गेला वगैरे, तो असं होतं. पण अँड दॅट कात्री सीन विच गोज डाऊन, ते चीट करत होते. वैभव आणि सुरुद लाईक, आपण चीट करूया, आपण हे नको करायला, कारण ते फर्स्ट टाइम हे होते ना. निखिल मिड सीन आला आणि ही सॉ प्लेबॅक आणि ही सेड, सिडी दरा ना, ही सेड, Sid, if you can really drop your pants, no. I said, yeah, let's do it. Let's just do it. Yeah. Let's go. Let's go the whole hog. I don't care. He said, chalo. And we did it. So it's jigsaw by jigsaw by jigsaw. And I'm a firm believer in each film needs to be made in the way it was intended to be made. It feels so unfair कधी की जेव्हा तुम्ही होल्ड बॅक करताय, तुम्हाला माहितीये की एक सीन तिथे जाऊ शकतं आणि तुम्ही होल्ड बॅक करताय. म्हणजे आणि एक्झॅक्टली हेच वाली गोष्ट, कारण तो जर नाही झाला असता सीन कात्रीवाला, if you wouldn't have gone to that extent, it would have felt like cheating with the film. कारण
तुम्ही इमोशनली सगळ्या बाउंड्रीज पर्यंत पोहोचताय. दॅट्स व्हॉट मेड जून सच अ unexplainable watch for me the first time, and I was not exposed to watching emotions go beyond that point. Scenes go beyond that point. म्हणजे टू शो नॉट टेल वाल्या गोष्टी मधून आल्यापासून म्हणजे मला वाटतं की हे आता दाखवतं मला समजलं आय गेट ऑन विथ द फिल्म, पण यू वेंट टू दॅट एक्सटेंट. नाही, कारण ऑल्सो नील द कॅरेक्टर कॉल्स फॉर इट. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? म्हणजे सेल्फ डिस्ट्रक्ट नेहा पण करतीये, पण शी इज मच्युअर, शी इज ओल्डर. तिने एक आयुष्य बघितलं, ती त्या फेज मधनं बाहेर आलीये. नील त्या हीट मध्ये आहे, तर इन ऑर्डर टू फील नील्स हीट यू हॅव टू टेक इट टू दॅट प्लेस. इट्स नॉट अ कंपल्शन, बट इफ यू टेक इट इट जस्ट क्रिएट समथिंग, म्हणजे जे तुमच्या इमॅजिनेशनच्या बियॉन्ड जाऊ शकतं. म्हणजे त्यावेळेला आम्हाला काही कळत नव्हतं काय, आम्हाला जे वाटत होतं ते आम्ही म्हणजे ती फिल्म मेकिंग आहे ना, ते घडणं असतं यार. आय फील की ते घडतं. कसं कोणी एक्सप्लेन करू शकत नाही. कोण येतं कुठल्या पॉइंटला काय, हे प्लॅन्ड. म्हणजे तो जो दिवस होता, तो कात्रीच्या सीनला, मला माहिती पण नव्हतं की तो सीन आम्ही करणार आहोत त्या दिवशी. म्हणजे कारण इतके सीन्स आम्ही रोज करायचो, आणि लाईक हा करायचंय, ओके ओके ओके, यु नो, इट जस्ट हॅपेंड. म्हणजे नाव वी आर सिटिंग अँड टॉकिंग अबाउट इट, इट सीम्स व्हेरी अनरिअल. आणि यु नो, आय डोंट वॉन्ट टू टॉक. म्हणजे असं काही हो ते प्रोसेस आणि हे असं काही नव्हतं. म्हणजे होता एक प्रोसेस, पण मी त्यात होतो, त्यामुळे मला एक टर्शरी व्ह्यू पॉइंट. मे बी you should have Surud and Vaibhav on the show, and maybe you should, I don't, you know, you should call them really, आणि त्यांना विचारायला पाहिजे की त्यांच्या डोक्यात काय चालू होतं. कारण मी कॉन्शियसली सबकॉन्शियसली मी नेहा आम्ही सगळे एका वेगळ्या दुनियेतच होतो त्या अख्ख्या. ती आहेच ती फिल्मच वेगळी. इट्स अ टेरिफिक डेब्यू तर पहिली गोष्ट, पण दॅट कॅरेक्टर इज ऑल्सो, ही इज लाईक अ टाइम बॉम्ब. ही इज अबाउट टू बर्स्ट. आणि यु नो, जून made me, it took really my understanding of my own craft एका वेगळ्या लेवल पर्यंत. का मी तुला सांगू, कारण ना आउटवर्डली तो एक इमोशन प्ले करतोय थ्रू आउट द फिल्म, दॅट इज राग. त्याला बघितल्यावर रागीट वाटतं, पण ना त्याचा रूट इमोशन काय, ते राग नाहीये, ते गिल्ट आहे. He's hiding guilt. तर that's what made me really realize की no emotion is uni or bi-dimensional, it's multi-dimensional. Rag is not just rag, or guilt is not just guilt. They're intertwined, it's very messy. आणि आपण बायफोकेट करून प्ले नाही करू शकत. You understand what I'm saying? तर रूट इमोशन आणि तो कॅरेक्टर ऑपरेट कुठून करतोय, कुठल्या वेळेला, तो इन्सेक्युरिटी मधनं ऑपरेट करतोय का. इन्सेक्युरिटी, गिल्ट, स्ट्रेस ह्याचे मॅनिफेस्टेशन्स राग, रिव्हेंज, पेटीनेस, सेल्फ इरिटेबिलिटी, सेल्फ हार्म, त्याचा मॅनिफेस्टेशन इज ऑल ऑफ दिस. पण रूट इमोशन इज गिल्ट, कारण ही कांट लिव्ह विथ व्हॉट हॅपन्ड विथ मोरेश्वर. त्या फिल्म मध्ये तो जो किस्सा आहे, जे फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दिसतं, ते घेऊन तो परत आलाय औरंगाबाद. म्हणजे प्री पुणे, पोस्ट पुणे, दोन वेगळे नील्स आहेत. आता ते कोण आहेत, आणि मग पुण्यात गेल्या गेल्या एक तिसरा नील आहे, तर तो कोण आहे, हे प्रश्न मी विचारत होतो. आणि मी दॅट स्क्रिप्ट मी खाऊन टाकला होता. म्हणजे दॅट स्क्रीन प्ले, आय रिअली I was with that screenplay before 1 month. I was just with that screenplay. म्हणजे when you mentioned that टेकडी, तो जो टेकडीचा सीन आहे, मी एक दिवस असं झालं की कॉलशीट आला रात्री, आणि मी बाय रूल ऍडव्हान्स मध्ये कॉलशीट मी मागत नाही. म्हणजे मेनी ऍक्टर्स डू इट, टू ईच देअर ओन, असं काही चूक बरोबर असं काही नाहीये.
पण खूप ऍक्टर्स शूट शेड्यूलच्या आधी अख्ख्या शेड्यूलचं कॉल शीट मागून घेतात. ओके. कधी कधी बॉडीली रिझन्समुळे इफ यू हॅव अ बॉडी शॉट अँड ऑल मग ते कॅल्क्युलेट करायला यू आस्क. पण तसं मोस्ट ऑफ द टाइम माझ्या ह्याच्यात असं काही रिक्वायरमेंट असं आलेलं नाहीये विच इज अननॅचरल की मला त्या बॅकट्रॅक करून प्लॅन केलं पाहिजे असं काहीच नव्हतं. तर आय ऑलवेज गो विथ आय नो द कॅरेक्टर. मला या सिनेमाचा बिफोर माहिती आहे, आता मला जगायचा आहे सिनेमा, तर येऊ दे ना कॉल शीट एक रात्र आधी, नो प्रॉब्लेम लेट जरा स्पॉन्टेनिटी असू दे. तर आलं आणि असं झालं की उद्या सकाळी टेकडीचा सीन आणि तोवर मी टेकडीचा सीन एकदाच मी वाचलं होतं मी तो सीन रिहर्सल्सच्या दरम्यान. त्या एक रिडिंग मध्ये मी सुरुचं ऐकलं होतं आणि रिहर्सल्सच्या दरम्यान जस्ट मी माझं वाचलं होतं आणि काहीतरी बिल्ड होत होतं. मी म्हटलं हे ठेवूया आपण. आणि त्या सीनच्या आदल्या रात्री झोपायच्या आधी मी एकदा डोळा खालून मी घातला सीन. मी कधीही तो माझ्या खोलीत रिहर्स करा वगैरे असं काहीच नाही केलं. आणि सकाळी 7 ते 10 किंवा 11 आम्हाला एवढाच वेळ होता तो सीन शूट करण्यासाठी टेकडीवरती 2. तर माय हाफ ऑफ द सीन 1 day 7, द नेक्स्ट डे नेहाज हाफ ऑफ द सीन, अशा 2 दिवसात तो अख्खा सीन शूट केला. मी गेलो आणि एक चांगली गोष्ट काय केलं निखिल सुहृद वैभवनी, ते कायम मास्टरनी सुरू करायचे. तर मास्टरमध्ये काय होतं ना, तुम्हाला खेळायला एक चान्स मिळतो की बघू, यू आर नॉट रिस्ट्रिक्टेड बाय लेन्स. आणि मग ते क्लोज यायचे तोवर सीन एक फॉर्म झालेलं असतं, एक प्रोग्रेशन. तर त्या सीन मध्ये ना लिखाण वाईज फ्लॅशबॅक्स इन रिटन होते की ही स्टार्ट्स की काय त्याचा पहिला डायलॉग तुला माहितीये, त्या जमकट वरती पण आहे की तो म्हणजे सीन चालू होतो आणि आपण त्याच्या रूम मध्ये जातो. ती म्हणते आय एम युअर सेफ स्पेस, तू बोल काय झालंय ते. आणि मी पुण्याला गेलो होतो हे. तर त्याच्या लिखाण वाईज त्याच्यानंतर कट टू नील स्केटिंग इन द कॉलेज असं वगैरे ते. आणि मग तो येतो तेव्हा तोपर्यंत व्हॉइस ओव्हर नसतो आणि ते येतो आणि तो येतो त्या मोरेश्वरचा एक फक्त व्हॉइस ओव्हर आहे. करेक्ट अगेन वन. करेक्ट. तर मी वैभवला सांगितलं होतं की वैभव, मी फ्लॅशबॅकचा विचार आत्ता नाही करणार. मी हा सीन आपण असं करूयात सगळे की फ्लॅशबॅक नाहीच आहेत, मग तिथे कट नको करायला. ती मला विचारतीये ना की नील काय झालं, मी सेफ स्पेस आहे, तू बोल, मी फक्त सांगायला पाहिजे. ते मध्ये झालं ना, आय डोंट नो. तर ही सेड डन, ते आम्ही एडिट मध्ये बघू, जे काय आहे ते एक करू आपण रोल, कारण वेळही नव्हता. म्हणजे 7चे 7:15 झाले होते ऑलरेडी. तर म्हटलं कर. टॉप टू एंड मास्टर मध्ये झालं. ते केम क्लोजर. सेम थिंग, त्यात अजून ऍडिशन झाले, दे केम क्लोज. असं आम्ही 4 तासात ते झालं. आणि एव्हरी टाइम, अगेन हे माझं क्रेडिट नाहीये, हे कम्प्लिटली लिखाण, ते लोकेशन, तर त्या पॉइंट पर्यंत जे काय आम्ही शूट केलं होतं, नेहा आणि माझं ट्युनिंग, नेहाचा आणि माझी एक केमिस्ट्री बिल्ड झाली होती. मी आणि माझा आणि मोरेश्वरचा आमचे सीन शूट झाले नव्हते, पण जेव्हा मी जगदीश कन्नम ज्यांनी मोरेश्वरचं काम केलं, तो एक दिवस सेटवर आला आणि मी त्याला भेटलो आणि मोरेश्वरचं इमोशनल सायकल माझ्यासाठी कम्प्लीट झालं. कारण द फर्स्ट थिंग ही टोल्ड मी वॉज, शपथ सिद्धार्थ दादा, माझ्या पहिल्याच सिनेमात तू आहेस रे, मला किती भारी वाटतंय. आय वॉज लाईक डूड, मिळालं मला. म्हणजे यु नो, इफ दिस गाय इज गोइंग टू डू समथिंग टू हिमसेल्फ बिकॉज ऑफ मी, it's I got the emotion now, like I got it. So it just happened. आणि each time ते रडणं खूप रिअलिस्टिक. आम्ही जून साठी आम्ही काही ग्लिसरीन कधीच वापरलं नाही. म्हणजे मी मोस्टली नाहीच वापरत, पण कधी कधी मी वापरतो की अगदीच काहीच होत नाहीये, ड्राय झालेत, ओके चल. पण त्या सीन साठी अजिबातच. आणि तो सीन पूर्णच रडता नाही, म्हणजे असं पण नाही की त्याच्यामध्ये काही डायलॉग आहेत आणि मग तिथे आपण कट करतो. इट्स कम्प्लिटली. आणि हे परत डिसाइडेड नव्हतं.
It was not a decided thing between the team. It was just that तोवर नील लॉजिकली बघायला गेलं तोवर नील फक्त आणि फक्त राग दाखवतोय सगळ्यांना नेहाला, निक्कीला, त्याच्या वडिलांना, त्या सोसायटीला, त्याच्या मित्राला, शहरावर, स्वतःवर. ही इज ओनली अँड ओनली अँग्री. अँड आय डिडंट चूज टू क्राय. I didn't decide that I'm going to cry. The thing is, when Neha said to me in the scene, ki bol kai zalay te, I'm your safe space. Nobody has uttered this word to him. So now what will it do to a boy like this? The floodgates will open, dude. Like there's no other option. Like he's coming to terms. The film chi tagline, healing is beautiful. Healing तेव्हा होतं जेव्हा तुम्ही त्या डार्कनेस मध्ये उडी टाकता. आणि जेव्हा तुम्ही डार्कनेस मध्ये उडी टाकता आणि तुम्ही स्वतःच्या डार्कनेसला फेस करताना, ते कोणीही असू दे, प्रिव्हिलेज माणूस असू दे, नॉन प्रिव्हिलेज असू दे, कोणीही असू दे, पुरुष, बाई, मुलगा, कोणीही असू दे, द फ्लड गेट्स विल ओपन. इफ यू गो टू थेरपी यू विल नो वेन यू आर वल्नरेबल अँड समबडी सेज बोल मी आहे, चल, तिथेच माणूस समतो की कोणीतरी पहिल्यांदा मला विचारते की बोल, आता मी काय बोलू. तर ते लाईन्स पण फ्लो झाले, काहीतरी झालं बाई तिथे. म्हणजे मी जेव्हा सीन, बरेच दिवस वर्ष झाले मी सीन बघून, सीन बघतो ना, मला अनबिलिव्हेबल वाटतं. मला वाटतं कोण आहे ही माणसं, कोण आहेत. म्हणजे इट्स अ हॅपनिंग, इट्स ॲब्सोल्युटली अ हॅपनिंग. And it's a team effort. There is no one person doing this at all. आणि ते म्हणजे तो कॅरेक्टर ऍक्च्युअली बरोबर आहे की तू तो कॅरेक्टर प्ले करतोय असं वाटत नाही. एक गोष्ट होती की बिकॉज हाऊ यंग यू लुक, इवन दो यू आर 36, देअर कॅन बी अ चान्स की तू दिसशील तो कॅरेक्टर. पण त्याची बॉडी लँग्वेज त्या मुलाची आहे. म्हणजे आय कॅन सी की दिस इज अ कॉलेज गाय. दॅट हॅपन्स रेअरली. तो त्याला, ती पहिल्यांदा त्याला बोलवते, ती बघते त्याला की हा चालत जाते, त्याला टिचकी मारतो आणि तो तिकडे होतो. दॅट बॉडी लँग्वेज इज लाईक अ यंग गाय. सो लुकिंग लाईक अ यंग गाय. तर ते मेड इट इव्हन मोर बिलिव्हेबल की यू आर दॅट कॉलेज गाय. परत आय थिंक गुड चॉईस ऑन दीज गाईज टू कास्ट समबडी ओल्डर. म्हणजे जो हु इज गॉन थ्रू दॅट. म्हणजे आय थिंक दोन गोष्टी असतात ना, आयदर तुम्ही मग त्या वयातलं कोणीतरी घ्या आणि मग ते अपसुक होईल, किंवा मग तुम्ही अशा एका ऍक्टरवर विश्वास ठेवा जो ह्या फेज पासून पुढे गेलाय, पण तुमचं त्याच्यावर इतका विश्वास आहे की तो he'll understand this and he'll bring these things. आणि ऑल्सो costume as a tool gives me a lot. It gives me a lot. म्हणजे मला असं वाटतं की चप्पल, सँडल, मी बोलणारच होतो की शूज नाही घालत तो, सँडल जे फ्लोटर आहेत त्याच्यामुळे ना आपला पाय एक काहीतरी आपोआप काहीतरी एक त्याचं वॉकिंग होतं. द ब्रीफ वॉज की ही शुड फील, तो नीट खात नाहीये, म्हणजे तो त्या एज मध्ये आहे आणि तो बऱ्यापैकी डिस्टर्ब पण आहे, तर त्यामुळे तो नीट खात नाहीये, सिगरेट ओढतोय तो, व्हेरी इन हिज हेड, व्हेरी डिस्टर्ब्ड. तर ही शुड सीम लाईक ही इज फ्लोटिंग इन हिज क्लोथ्स. ऑल्सो मेकअप नव्हता, काहीच मेकअप नव्हता. आणि परत त्यांचा विश्वास माझ्यावर की थँकफुली, टचवूड, I have a face which is very moldable in the sense की दाढी आणि केसाबरोबर तुम्ही प्ले केलत ना की मी फास्ट चेंज होतो खूप. दिस इज समथिंग विच इज व्हेरी ॲडव्हान्टेजेस टू मी. आय मीन आय कॅरी दॅट ॲडव्हान्टेज अँड आय सेल दिस ॲडव्हान्टेज. लाईक वेन एव्हर अ फिल्म मेकर सेज ना, अरे यार यू लुक टू ओल्ड फॉर दॅट, आय एम लाईक नो 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 नो, वेट, I can pull this. Or the other way also, you look too young. I'm like, sir, give me 2 months. स्मॉल चेंजेस इन वेट. म्हणजे असं काही मी क्रॅश डाएट वगैरे काही केलं नाही, पण आय डिड लूज 2-3 किलोज. अँड प्लस वी हॅड 2-3 किलोज लुझिंग फॉर मी इज नॉट डिफिकल्ट एट ऑल, बाय द वे.
असं काही मोठं काहीच केलेलं नाहीये मी, पण मोठी जीन्स, त्यात बेल्ट, ते पॅन्ट जरा हँगिंग आहे, तर दिस ऑल लेंड्स टू द बिल्डिंग ऑफ अ कॅरेक्टर. जून मध्ये तो पहिल्यांदा कॉलेजला पण येतो तेव्हा त्याचे स्लीव्स फोल्ड नसतात, फुल असतो, आणि तेव्हा तो जो लुक आहे तो इनोसन्स तेव्हा त्याच्यामध्ये असतो अजून घेऊन आलेला तो. करेक्ट. आणि त्याच्यानंतर जसे त्याचे शॉट्स जातात आणि डॉली शॉट्स आहेत, तो हिरो वाटायला लागतो. करेक्ट. आणि मग देन तो इथे येतो तेव्हा ही इज अ डिस्ट्रॉइड पर्सन अगेन. म्हणजे परत त्या फ्लॅशबॅक मध्ये काहीतरी एक स्टबल आहे थ्रू आउट द फिल्म, आणि त्या फ्लॅशबॅक मध्ये वी रिमूव्ह द एंटायर थिंग. यू रिमूव्ह दिस ऑफ मी अँड आय लुक लाईक अ बेबी. म्हणजे तेव्हा तर अजून म्हणजे ती फिल्म आम्ही 2019 मध्ये शूट केलं यार, म्हणजे 2021 6 वर्षांपूर्वी. आता तरी माझ्या फेसमध्ये खूप चेंजेस झालेत, पण तेव्हा मी असा आय वॉज फ्लिपिंग, आय यूज टू फ्लिप व्हेरी इझिली. आणि परत त्यांचा विश्वास की they said ki Siddhi can pull this, all these things, no, his being will handle it. आणि स्नेहा जिने कॉस्ट्युम्स केले, her choice of the checks, of the t-shirts, of the floater, तर मग she is also choosing कॅरेक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर मग that choice becomes नीलचा चॉईस ना माझ्यासाठी. ओ अच्छा, हे कॉस्ट्युम मला दिलेत, मी घेऊन स्किचिंग करतो असं नाहीये ते. अच्छा, नील हे कलर्स चूज करतो का? ओके, इट्स अ सबकॉन्शियस नोट. अच्छा, फोन हे वापरतो का? ओके. आणि तो ऍक्शन, तो सिगरेट कुठे लपवतोय सोसायटीत, हे मी घेतलेले चॉईस, मी हे स्क्रिप्ट मध्ये लिहिलेले आहेत. तर मी ह्याचं क्रेडिट मी नाही घेऊ शकत. ह्याचं क्रेडिट मी घेऊ शकतो की त्याचं मी काहीतरी थॉट डेव्हलप केला अननोईंगली, की ओके तो इथे लपवतो, आणि तो सेल्फ डिस्ट्रक्ट का करतोय. बेसिकली तो सेल्फ डिस्ट्रक्ट ह्याच्या करता करतोय कारण बाय हार्मिंग हिमसेल्फ त्याला असं वाटतं की मी जे मोरेश्वरला जे काही झालं ना त्याच्या आसपास जरी मी गेलो तर मग मला गिल्ट फ्री वाटेल. तो मुद्दा आहे त्याच्या सेल्फ हार्मचा. सेल्फ हार्म फक्त फॉर द सेक ऑफ सेल्फ हार्म नाहीये ते. इट्स लाईक मोरेश्वरला जे वाटलं माझ्यामुळे, मी स्वतःला केलं ना की त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. दॅट्स द रिझन फॉर द सेल्फ हार्म. इट्स नॉट एनिथिंग. तर ते ऑब्व्हियसली आधी मी सेटवर गेल्यावर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असे होत गेल्या आणि त्या झोन मध्ये डेव्हलप झालेला हा थॉट प्रोसेस. आणि ऑफकोर्स मग ते डिस्कशन्स होतात डिरेक्टर बरोबर आणि निखिल बरोबर आणि नेहा बरोबर. सो इट्स कम्प्लिटली अ टीम एफर्ट. टेक्स अ विलेज म्हणजे लिटरली टू. ऑल्सो ऑन अनदर नोट, जेव्हा जून किंवा असे सिनेमे येतात ना, दशावतार, छप्पड फाडके, अलादीन, मी असा ऍक्टर आहे ना ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी आवडते. आय फील लाईक फिल्म स्टार हे फक्त बॉक्स ऑफिसशी कनेक्टेड नसून फिल्म स्टार इज समबडी जो जबाबदारी घेतो, आणि मला ती जबाबदारी घ्यायला आवडते. म्हणजे फिल्म पडली की आय टेक इट, आणि हिट झाली तर देन वी कॅन ऑल शेअर. म्हणजे तर हा एक सबकॉन्शियस अप्रोच आहे माझ्या बाजूने. बिकॉज इट्स माय ड्रीम. म्हणजे फिल्म स्टार बनणं हे माझं ड्रीम आहे. पण ऑल्सो फिल्म स्टार म्हणजे फक्त येऊन धतिंग करणं नाही. म्हणजे ज्या फिल्म स्टार्सला मी बघतो, मराठी इंडस्ट्रीत असू दे, मल्याळम मध्ये असू दे, कुठेही तामिळमध्ये असू दे, माझे सर्व आयडल्स हे अप्रतिम क्राफ्ट्समॅन. सम ऑफ युअर आयडल्स कोण आहेत whom you look up to? Oh, so many. The top one is Mr. Mohanlal. I'm a Malayali. Lalaton is त्यांना मी कधी
I've never met him. I've gone to his set and I've seen him shoot. I didn't have the guts to go and meet him. His film is coming in Onam now, Hriday Purvam. त्याच्या आधी एक आलेली विच आय हॅव नॉट सीन दॅट क्रेज, पण आता जी लास्ट रिलीज होती लुसिफर, नाही थडुकम, तुडरुम. And then I saw की मोहनलाल in action काय आणि but Lal he's also internal, very internal, आणि he is one actor ज्याच्यामुळे मला ना बॉडीली कॉम्प्लेक्सेस नाहीयेत. कारण मल्याळम इंडस्ट्री, he's been acting since the 70s. ही ममुटी खूप अजून ऍक्टर्स आहेत. All the character actors in Malayalam, KPSC Lalita, who's no more, Kunjako Boban, who's Asif Ali, all of these people, Fahad, पण एस्पेशली मोहनलाल मम्मुटी, कारण ते ना एका वेळेला मल्टिपल सिनेमे करायचे त्या काळात 90s मध्ये वगैरे, वन फिल्म ऍट अ टाइम वगैरे, तेव्हा काही वेळच नव्हता. म्हणजे तर ना ह्या फिल्मसाठी आपण वेट लॉस करू, ह्या याच्यासाठी वेट गेन करू. मोहनलाल हॅज दॅट क्वालिटी की इन वन फिल्म ही हॅज द सेम हेअरकट, सेम मिशी, सेम वेट, अँड दॅट इयर ही इज डन 2 other films with the same look and he's just brought his mishi up and he's a completely different character. तर माझ्यासाठी in my early years I was like, एक कॅरेक्टर करायला तुम्हाला ड्रास्टिक वेट लॉस, वेट गेन न करता तुम्ही कमिलियन होऊ शकता, जस्ट युझिंग व्हॉट यू हॅव, पिच, टोन, या सगळ्या गोष्टी. आणि मोहनलाल इज अ एन्सायक्लोपीडिया. म्हणजे मी अजूनही खूप त्यांची फिल्म्स मी अजूनही बघतो आणि आय स्टडी देम, लाईक आय टेक दोज सीन्स अँड आय स्टडी. I really look. He's one actor. Mammootty is definitely one. Kamal Haasan. Kamal sir is definitely one. Amir Khan is definitely up there. म्हणजे बॉलिवूड मध्ये if you ask me top 5 films त्यातले top 3 आमिरच्याच फिल्म. रंगीला, रंग दे बसंती, they're definitely Sarfarosh. They're definitely top up there. SRK even, I think he's a fabulous actor when he really gets into that. खूप आहेत. म्हणजे Al Pacino is one other one who, म्हणजे I think काय ना, I gravitate towards actors ज्यांच्याकडे बघून ना अर्ली डेज मध्ये लोकांनी त्यांना राईट ऑफ केलं होतं की अरे दिस ऍक्टर शॉर्ट, अरे ही इज फॅट, Manju Warrior is one actress, powerhouse actor. Man, 90s मध्ये she's given some performances which were like, म्हणजे असे खूप actors आहेत, पण these are a few of them. तर when I think सबकॉन्शियस स्कूलिंग परत ते झालंय की हे जे तू बोलतोस ना, बॉडी लँग्वेज आलंय, आणि हे माझ्या व्ह्यू मध्ये इट्स अ पॉसिबिलिटी. माझं स्ट्रगल इथे आहे सध्या आणि खूप वर्ष की हे इतरांना कसं पटवायचं. आणि माझं की मला का पटवायला लागते तुम्हाला, म्हणजे परत की मी हे करू शकतो किंवा नाही करू शकत. आपल्या इकडे, आपल्या भारतात, जगात असे खूप ऍक्टर्स आहेत ज्यांनी हे केलंय आणि मी स्वतःला त्या ह्याच्यात मी ट्रेन केलंय आणि मी प्रूव्हही केलंय. तर लेट्स गिव्ह इट अ शॉट, लेट्स ट्राय. इफ इट डझंट वर्क आउट, it's fine, but at least let's do that. That's a different struggle altogether. पण these are some of the actors. अजून खूप आहेत. म्हणजे मराठीत पण जे आता भरत जाधव करतोय. आपण बोलतच होतो की सुपर, जे नवीन एक न्यू फॉर्म, जे एन्थुझियाझम आहे नवीन कॅरेक्टर्ससाठी, आणि दशावतार मध्ये पण त्यांचा रोल आहे. करेक्ट. आणि नीना गुप्ता करतोय, करतीये. रोहिणी हट्टंगडी करतात. त्यांचं आय थिंक नाटक आता एक असेन मी नसेन चालू आहे. अमृता कुलकर्णी. अमृता इज सच अ गीतांजली कुलकर्णी, गीतांजली, गीतू, अमृता and all are actors who I completely look up to. आणि मी असा, जेव्हा मी सुरू केला होता प्रवास, तेव्हा हे सगळी माणसं अशी होती आजूबाजूला,
आणि कम्प्लिटली आय एम एनॅमर्ड बाय. आता ते माझ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे आता ते तरी पण मी मेजर फॅन अँड स्टुडंट ऑफ ऑल ऑफ अमृता सुभाष पॉवर हाऊस. गीतांजली पण, अनिता दाते मराठी, अनिता, आणि ती काय सही काम करते आता. म्हणजे अनिता बरोबर मी नाटकं वगैरे केली. ती इन्सेन ऍक्टर आहे ती. म्हणजे गंधचा तो रोल पासून ते आता जारणमध्ये, वाळवीमध्ये किती अप्रतिम काम. म्हणजे खूपच सगळेच ही जी गँग आणि जे ट्राईब आहे. गिरीश कुलकर्णी हा जो फिनॉमिनन आहे, म्हणजे गिरीश कुलकर्णी हे असं आहे की ते एक काहीतरी करतील आणि देन ही जस्ट व्हॅनिशेस अवे. बट व्हेनेवर ही इज ऑन स्क्रीन देर इज नो वे की मग आमिर खान असेल स्क्रीन मध्ये किंवा कोणी न्यू कमर असेल किंवा अगली मध्ये त्यांचा एक सीन असेल, ही जस्ट होल्ड यू ऑन द स्क्रीन. मग कोणीही असू दे स्क्रीनवरती. दॅट्स व्हेरी फॅसिनेटिंग. अँड ऑल्सो लेटेस्ट ह्याच्यामध्ये आय थिंक सम ऑफ सूर्याज फिल्म्स, ऋतिक रोशन ऑल्सो. आय मीन आय थिंक ही इज वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स. मला असं वाटतं की तो खूप चांगला नट आहे. म्हणजे हो, जेव्हा तो एक्सप्लोर करतो खूप, म्हणजे तो काहीही करू शकतो माणूस यार. असं एक वाटत असतं. अजून एक ऑफकोर्स मनोज बाजपेयी, नवाज भाई, या सगळ्या लोक, सगळी माणसं आहेतच. पण इव्हन युअर मेन स्ट्रीम ऍक्टर्स ना, काही परफॉर्मन्सेस आहेत. शाहिद कपूर, यु नो, म्हणजे हॅव यू सीन देवा बाय एनी चान्स? आय हॅव. आणि त्याच्यामध्ये मला आय डिडंट लाईक द फिल्म, पण मला शाहिद खूप आवडतो. म्हणजे त्याच्यामध्ये ही वॉज एक्सेप्शनल. आय हॅव नॉट सीन हिम डू दिस. म्हणजे कमीने, आय रिमेंबर ऑल ऑफ दीज फिल्म्स. सो इफ यू सी, म्हणजे इथून नाही दिसणार. सो दीज आर माय फेवरेट फिल्म्स आहेत. थोडे वेकअप्स आहेत, त्याच्या खाली कमीने, राईट अप देअर. कमीनेचं स्क्रीन प्ले आणि कमीनेची स्टोरी एवढी भन्नाट आहे. 2 मोठे क्लायमॅक्स शूट करणं आणि मग टू चूज टू टेक दॅट वन क्लायमॅक्स. आणि त्याच्यामध्ये पण मला वाटतं ऋषिकेश जोशींचा एक रोल आहे. दॅट्स सच अ फन फिल्म. खूप फन. तर मी पण तुमच्यासारखा बऱ्यापैकी सिनेफाईल आहे. म्हणजे हो, आणि मी इंडस्ट्रीतला माणूस आहे हे खरं आहे, पण बऱ्यापैकी मी नाही. पण दॅट्स द होल पर्पज की वी ऑल्सो वॉन्ट टू टॉक विथ पीपल आणि आर्टिस्ट हुम वी लाईक. आणि बिकॉज दे आर सिनेफाईल. समटाइम्स वी फॉरगेट की इंटरव्ह्यूज बघताना आणि पॉडकास्ट ऐकताना कधी कधी आपण विसरतो की तो ऍक्टर किंवा तो जो आर्टिस्ट आहे तो त्याच्या क्राफ्टवर साईड बाय साईड काम करतोय पॅरलली. ही इज ऑल्सो वॉचिंग स्टफ. म्हणजे इफ यू डोंट बिलॉंग टू दिस इंडस्ट्री आणि इफ यू आर वॉचिंग दिस स्टफ, तर तो किती बघत असेल जर त्याच्यामध्ये इच्छा आहे. सो दॅट्स द होल पॉइंट की वी ब्रिंग दॅट आउट. आणि नाईस यार, मला खूप मज्जा येते. म्हणजे असं जस्ट टू टॉक फिल्म आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण ऑल्सो ऍक्टर सोडून ना, मी खूप फिल्म मेकर्सना पण मी स्टडी करतो. मणिरत्नम इज अ बिग वन. म्हणजे मला आठवतंय शाळेत मी आणि माझी आई, आम्ही वीकेंडला कधी कधी रॅन्डमली क्रॉसवर्डला जायचो. तर ती पुस्तकं विकत घ्यायची आणि मी DVDs विकत घ्यायचो. आणि युवा वॉज वन फिल्म. मी ना शाळेत, मी गुरुकुल नावाच्या एका शाळेत होतो पुण्यात, जे डे बोर्डिंग शाळा आहे. म्हणजे 9 to 5, म्हणजे 9 to 3 शाळा आणि मग 3 ते असं 4:30 वगैरे, 4, 4:15 वगैरे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. मग त्यात तुम्ही काही शिकू शकता. म्हणजे त्यात तुम्ही कराटे शिकू शकता, डान्स शिकू शकता, जॅपनीज, जे काय तुम्हाला, यू हॅव टू चूज जे काय आहे ते, स्पोर्ट्स वगैरे वगैरे. तर घरी पोचेपर्यंत 5:30. आता माझे आई वडील, तेव्हा माझी आई जरा स्ट्रिक्ट झाली होती. कारण आता 10वी, म्हणजे फ्रॉम 7th 8th स्टँडर्ड ऑनवर्ड्स शी वॉज लाईक विथ अ विप की 10वी, आणि ती स्कॉलर होती स्वतः. तर तोवर 7वी पर्यंत वगैरे ती जरा पेशंट होती की कसं बसं तू पास होतोयस वगैरे. पण तेव्हा शी वॉज रिअली आफ्टर माय लाईफ टू स्टडी. तर 5:30 मी पोचलो ना, 7 वाजता 6:30 ते 7च्या दरम्यान आई वडील ऑफिसमधनं यायचे. ते एकत्र एकाच ऑफिसमध्ये, आमचा त्यांचा बिझनेस होता. तर इन दॅट 1 hour मी यायचो बॅग टाकून युवा DVD प्लेअर मध्ये,
आणि आय टेल यू हाऊ द ट्रेल यूज टू स्टार्ट. सकाळी माझे आई वडील मला सोडायचे आणि मग ते ऑफिसला जायचे शाळेत. तर तेव्हा माझी आई काहीतरी गाणं प्ले करायची कुठल्या तरी सिनेमाची किंवा. तर लेट्स से शी प्लेड युवा. घर टू शाळा 7 मिनिटं बाय रोड, त्यात 2 गाणी व्हायची. तो लेट्स से कभी नीम नीम कभी दॅट प्लेड आणि फना प्लेड. शाळेत मी उतरायचो आणि दिवसभर मॅथ्स, जॉग्राफी, हिस्ट्री जे काही तास चालू आहेत ना, माझ्या डोक्यात हेच चालू असायचं. हेच असायचं चालू. खूपदा मला आठवत पण नाही की वर्गात काय माझी आई म्हणायची काय शिकवलं आज. माझं लाईक फ्रॅक्शन वगैरे लिहिताना ना दोज व्हिज्युअल्स आर गोइंग ऑन. काय वेडा माणूस होतो यार मी, काय मला कळतच नाही. तर मी यायचो परत आणि इट्स लाईक की मला हा सिनेमा आत्ता बघायचा घरी जाऊन. मला ते गाणं त्याच्या आधीच्या सीन हे बघायचंय मला आता जाऊन. तर 1 तास असायचं. तर पुट आणि कधी कधी ना डीव्हीडीज मध्ये बोनस डीव्हीडी यायचं, कॉमेंट्री रंगदे बसंतीचा वगैरे कॉमेंट्री. तर ते लावा. दॅट वॉज माय 1 hour विच वॉज माय सेल्फ लव्ह, यु नो. अशी अजून एक फिल्म आहे विच कम्प्लिटली चेंज माय लाईफ. 9वीत मला ती डिस्कवर झाली होती, स्कूल ऑफ रॉक. जॅक ब्लॅक मला डिस्कवर झाला तेव्हा. ओय ग काय मी रोज येऊन आणि काहीतरी मी माझ्या मित्राला सांगितलं होतं की यार कुछ तो कर यार, मेरे को एक इसका डीवीडी रिप चाहिए. मेरे को टॉरेंट नव्हत्या. आय सेड कुछ तो कर, मेरे को चाहिए यार. मला डेस्परेटली परत बघायची आहे ती फिल्म. ती अशी टीव्हीवर लागली होती स्टार मूव्हीज बिव्हीज वर आणि मला झालं की काय फिल्म आहे ही, वाव, स्कूल ऑफ रॉक. आणि मी शाळेत होतो ना तेव्हा असं एक हे होतं. Those were one of. So then I started also studying filmmakers. ते काय आणि that's where also subconsciously मी एक लिस्ट बनवायला लागलो की कुठल्या फिल्म मेकर्स बरोबर आपल्याला काम करायचंय पुढे. मॅनिफेस्टिंग, you know, manifesting. Like, but yeah, I studied a lot of that also. की Abhishek Bachchan was a big phase in my life. At one point, Bluff Master, युवा, गुरु, फिर मिलेंगे, आपण म्हणजे अभिषेक सरकार. अभिषेक बच्चनला लोकांनी म्हणजे आय डोंट नो डिस्कवर नाही केलं, पण ही वॉज सरकार. I still am a big fan of Abhishek Bachchan. I watch all his. I want to talk. I love that film. I love his performance in that film. And he's superb. So these were the later influences. I've got so many influences माझ्या आयुष्यात. तर ते आय थिंक सबकॉन्शियसली जेव्हा मी एक जून करतो किंवा छप्पड फाडके करतो, एक दशावतार करतो, असं नाही की असं नाहीये ते, पण काहीतरी एक स्कूलिंग असतं ना. इट्स लाईक जिम मध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही जेव्हा बेंच प्रेस शिकताय तेव्हा बेंच प्रेस तुम्हाला जमत नाही. म्हटलं की जाऊ दे, मी बायसेप कर्ल करतो आणि मग अजून एक करतो आणि 1 week लेटर वेन यू कम अँड बेंच प्रेस असं होतं की ओ आय एम बेटर ॲट दिस. वाय? बिकॉज द अदर मसल्स आर नाव वर्किंग. सो आय थिंक असं काहीतरी होत असावा. मी अभिनय करत असताना मी कधी अॅनलाइज नाही करत आणि करू नये, कारण मला ब्लँक स्लेट व्हायचं माझ्या दिग्दर्शकांसाठी. आय वॉन्ट देम टू यूज मी कम्प्लिटली इन व्हॉट एव्हर वे दे वॉन्ट टू यूज. नाहीतर मी वेगळा कसा वाटीन ना प्रत्येक सिनेमात, कारण माझे हिरोज प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी आणतात. दे सीम डिफरंट, नॉट ओनली फिजिकली पण इन टर्म्स ऑफ जॉनर और व्हॉट एव्हर इट इज. तर सबकॉन्शियसली हे सगळं चालू असणार आहे. आय डोंट नो. आणि हे जर्नी चालू असताना मध्ये मध्ये एक फेज येतो जेव्हा इट्स कम्प्लिटली फीचर फिल्म्स नाहीये जे रिलीज होत आहेत, पण इट्स अ कम्प्लीट डिफरंट ट्रॅक जिथे क्रिएटिव्हली इट्स व्हेरी एक्साइटिंग. लाईक फ्राईड एग्ज अँड ओरिगॅनो शॉर्ट फिल्म झाली, फ्राईड एग्ज अँड ओरिगॅनो, मॅक्स मिनन मियोझाकी झाली, फ्री ॲज अ बर्ड झालं. सो ही जी फेज आहे पर्टिक्युलरली जून नंतर जेव्हा हे रिलीज होत आहेत, फिल्म फेस्टिवल बुसानला जाते, मॅक्स मिनन मियोझाकी वर्ल्ड प्रीमियर जाते, फ्राईड एग्ज अँड ओरिगॅनो जी कम्प्लिटली इट्स लाईक अ रिलेशनशिप. आणि द वे शॉट सत्यजितनी शूट केली आहे आणि द वे इट लुक्स अँड द वे इट
इज ट्राईंग टू से समथिंग जे सच अ सिम्पल थिंग पण जसं ते कन्स्ट्रक्ट केलंय. परत यार तुम्ही फिल्म मेकर्स मीडियम आहे. म्हणजे निखिल पाटील जो आमचा दिग्दर्शक आहे, हाफ फ्राईड एग्ज आणि ओरेगानोचा जो दिग्दर्शक आहे, तो त्याचा खूप इंटरेस्टिंग टेक होता की रिलेशनशिपला तो कसं बघतो. दिस इज कम्प्लिटली हिम. तर तेच आहे ना, म्हणजे आता ह्या व्ह्यू पॉइंटला मी कधी पाहिला नव्हता. व्ह्यू पॉइंट इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट. त्यात पर्णसारखी ऍक्ट्रेस जी माझी वन ऑफ द फेवरेटेस्ट ऍक्ट्रेसेस आहेत माझ्या. म्हणजे ती खूप माझी चांगली मैत्रीण पण आहे. पण व्हेरी इंटरेस्टिंग टेक व्हिज्युअल. ते अंड बनवताना तो काय विचार करतोय, मून सायकल. अतिशय वॅक जॉब असं नाही म्हणता येणार, पण असा एक कॅरेक्टर जो म्हणजे वेगळ्याच प्रकारे काहीतरी बघतोय. त्याचं वर्ल्ड आहे ना. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की शॉर्ट फिल्म्स हे जे माध्यम आहे ना, ते अप्रतिम माध्यम आहे यार. जस्ट फिअरलेसली एक्सपेरिमेंट करायला. कारण तिथे तुम्हाला रिकव्हरीचा काही लोड नाहीये, तुम्हाला कशाचाच काही लोड नाहीये, यु नो. तर माझं असं होतं की कारण एक पॉइंट असं होतं की आय हॅड डिसाईड की नाही आता मी शॉर्ट फिल्म नाही करणार, आता मी ना फीचर फिल्म, मी आता आय एम अ मूवी स्टार मॅन, नो शॉर्ट फिल्म, असं मी एक. पण आय वॉज लाईक नाही, करायला पाहिजे यार. कारण ऑल्सो आता ह्या जे ग्रेट फिल्म मेकर्स आहेत ते आहेतच, आणि त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे कधी ना कधीतरी आयुष्यात. पण नवीन लोकांबरोबर काम करणं, आपण रिग्रूम होणं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. यु नो. आणि दीज आर द फ्युचर फिल्म मेकर्स. इवन फ्री ॲज अ बर्ड, आदित्य खोडे जस्ट कम्स आउट ऑफ नो वेअर विथ दिस स्क्रिप्ट. सच अ डिफरंट टेक ऑन दिस होल इश्यू. म्हणजे आणि या इश्यूवर फिल्म झाली. एक्झॅक्टली. डबल सीट ही फिल्म झालेली आहे, पण दिस इज नॉट डबल सीट. इट्स स्टिल व्हेरी डिफरंट इन दॅट सेन्स, बट इट्स गॉट सो मच हार्ट. अँड द डीओपी ऑफ फ्री ॲज अ बर्ड, लेझली, काय फाइंड आहे यार तो. ही इज 25 years old. व्हॉट अ व्हिज्युअल सेन्स दिस गाय हॅज. लाईक ऍब्सोल्युटली. तर मज्जा येते. व्हिज्युअली बघायला ती एवढी सुंदर फिल्म आहे की इट जस्ट लुक्स, म्हणजे ते सगळे लोकेशन्स आपण बघितले आहेत, आपण दादर चौपाटीला गेलोय, आणि टू सी इट इन दॅट लेन्स, जस्ट सुपर. मुंबईचा ब्लूनेस, तो बाप मुलाचा जो ऑकवर्डनेस आहे, बघ ना, किती टाईपचे फादर सन रिलेशनशिप आहेत यार. कारण इव्हन दशावतारच्या वेळेला जेव्हा सुबोध मला म्हणाला की ही प्रायमरीली वडील आणि मुलाची कथा, लाईक ओ गॉड, वन मोर, असं झालं. पण वेन ही स्टार्टेड नरेटिंग, I was like, oh, this is very different. Yeah. You know, it's not a typecast kind of a thing. खरंच खूप वेगळं आहे ही फिल्म किंवा फ्री ॲज अ बर्ड. आणि प्लस मॅक्स मिलन मियोझाकी मध्ये पण there's a father son. जनरेशनल. तू पाहिली आहेस का ती? नाही, मी फक्त ट्रेलर वगैरे. आय होप टू सी इट. मी मिसच केली आहे सगळे. आय वॉज लकी की फ्री ॲज अ बर्ड मी बघू शकलो, बिकॉज दॅट वॉज समथिंग एल्स. पण मॅक्समॅन फिंगर्स क्रॉस ती रिलीज होईल लवकरच. आणि त्याच्यामध्ये अजून वेगळं यू गॉट टू एक्सप्लोर द सिंगिंग, जे तू केलं नाहीस, तू लिपसिंग केलं, पण जस्ट टू बी इन दॅट स्पेस ऑफ अ सिंगर. आणि त्याच्यामध्ये त्याचं कॅरेक्टर ऑल्सो गोईंग बॅक टू रूट्स, केरला, तो कॅरेक्टर इज द तमिलियन चेंबूर टॅम्ब्रॅम, तसं आहे ते. म्हणजे ऑल्सो फॅब ऍक्टर्स त्याच्यामध्ये पण. आदिल हुसैन, व्हॉट एन ऍक्टर. नासिर सर इज अनदर ऍक्टर. जे मी लहानपणापासून त्यांना बघतोय. त्यांनी 700 ते 800 सिनेमे केले. आणि काय इंटरेस्टिंग, मला वाटतं मी ते नाव किलर सूप, अभिषेक चौबेची किलर सूप, त्याच्यामध्ये त्यांनी जो रोल केलाय, नायकन. दॅट वॉज हिज करिअर चेंजिंग. आणि जस्ट म्हणजे मी असं त्यांच्याबरोबर मी असायचो तर ऑब्व्हियसली विचारणं व्हायचं की सर टेल नो समथिंग अबाउट टेल नो अबाउट नायकन समथिंग. And then they're like, oh, this, that. Tell no, I should ask Adil Hussain. Tell no about Ishqiya something.
यू फॉरगेट समटाइम्स की ते इश्कियामध्ये होते आणि तो रोल होता. ही ऑल्सो डज दिस इन्सेन स्टफ की गुड न्यूज मध्ये एक छोटासा रोल करून टाकतील, कबीर सिंग मध्ये एखादा डज वॉट, मग राहागीर करतील. ही डज सम इन्सेन स्टफ. तर आता फायनली सगळ्या अवतार आपण डिस्कवर केल्यानंतर आता आपण येऊया दशावतारकडे. राईट. तर कोकणातली फिल्म, मालवणी कॅरेक्टर, जसं आपण बोलतो जागेचं स्थळ काळ हे एक इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतं दर गोष्टीमध्ये. तर जेव्हा कोकणाचं कॅरेक्टर आहे तर त्या कॅरेक्टरसाठी त्या जागेची एक वेगळं पेस आहे, पेस ऑफ लाईफ आहे, पेस ऑफ बिईंग आहे. तर इथून तिकडे ट्रान्सफॉर्म होताना तो आधीचा इनिशियल फेज कसा होता की आपल्याला त्या पेस आणि त्या लोकांच्या बॉडी लँग्वेजशी मॅच व्हायचं. म्हणजे तिथे जाऊन आपण कॉन्स्टंटली ऑन द रन नाही वाटू शकत. आपल्याला थोडासा आपल्या इंटरनली ठहराव आणायला लागेल. तर तो सूर कसा मिळाला? सो ऍक्च्युली ना मी माझ्या आयुष्याच्या त्या पॉइंटला आहे जिथे ना मी आयुष्यातच एक ठहराव शोधतोय माझ्यामध्ये, की एक्सटर्नल गोष्टी माझ्या पेसला हे इन्फ्लुएन्स नाही करू शकत. उदाहरणार्थ मी मुंबई जी खूप फास्ट पेस सिटी आहे तिथे पण मी शांततेत बसू शकतो आणि कोकणात जर मला मुंबईच्या स्पीडने जायचं तर मी जाऊ शकीन. ह्याच्यावर खूप कॉन्शियसली माझं लक्ष आहे. आयुष्यात माझं एक चालू आहे स्वतंत्र प्रवास. तू जे म्हणतोयस ते करेक्ट आहे की ते पेस आणि या सगळ्या गोष्टी, पण प्री शूट ना आता काय असतं, प्रत्येक पात्राचं काही अँगल्स असतात जे तुम्हाला लगेच त्यात इन सापडते आणि काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. माधव जो माझा कॅरेक्टर आहे दशावतारमध्ये, भाषा हा एक खूप महत्वाचा भाग होता, कारण मालवणी मी पहिल्यांदाच बोलत होतो. ऑल्सो काय की मल्टिपल जनरेशन आहेत दशावतारमध्ये. माझे वडील ते आणि मी प्रियदर्शिनी, वी आर न्यू. प्रियदर्शिनी तरी मालवणी नाही बोलत, ती प्युअर मराठी बोलते. मी माधवचं कॅरेक्टर ना जरा मधलं आहे कारण तो शिकलेला पण आहे, तर ही हॅज अ डिफरंट इन्फ्लुएन्स ऑन हिम ॲज वेल. प्लस ते प्युअर न करता, कारण काही शब्द असे आहेत जे इतर महाराष्ट्राला पटकन कळणार नाही. थोडंसं म्हणजे फॉर एक्झाम्पल हय म्हणजे इथे, खय म्हणजे कुठे, तर हय असा हे केलं तर ते होणार नाही. तर काही कॅरेक्टर्स ते प्युअरली मालवणी बोलतात, काही प्युअरली मराठी बोलतात, विच इज ट्रू टू देअर बीइंग. आणि माधव आहे जो जरा मधला आहे. ते आता पर्पसली प्लांट केलंय असं पण नाहीये, इट इज नॅचरल प्रोग्रेशन, कारण तो शिकलेला आहे, तो मराठीत पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. बाबुली जे म्हणजे दिलीप काकांचं कॅरेक्टर इज नॉट व्हेरी वेल एज्युकेटेड. ते म्हणजे दशावतार आणि त्या मातीतले खूप मातीतले आहेत. ते मी शहरी आहे असं अजिबातच नाही, मी पण मातीतलाच आहे, पण यू गेट व्हॉट आय एम सेइंग. तर ते शोधण्यात मला वेळ गेला, मला वेळ द्यावा लागला आणि तो एक ऑनगोईंग प्रोसेस होता थ्रू आउट द शूट. ॲज फार एज बॉडी लँग्वेज इज कन्सर्न, आपण आधी बोलल्याप्रमाणे कॉस्ट्युम आणि ह्या गोष्टी ते आहेतच. म्हणजे ते लुक टेस्ट झाल्यामुळे, सुबोध बरोबर डिस्कशन झाल्यामुळे, आणि एक कॅरेक्टरायझेशन म्हणजे गावातला आहे म्हणून हे बॉडी लँग्वेज आहे असं नाहीये ते. इट इज नॉट दॅट, इट इज हु इज ही ॲज अ पर्सन. त्याच्या इनर नेचर मधून ही केअर सो मच फॉर हिम, यू सी दॅट. एक्झॅक्टली. आणि तो कोण आहे, तो चपळ आहे का? हे बघ, गावातले जे चपळ माणसं असतात ना, त्यांची बॉडी लँग्वेज आणि माधवची बॉडी लँग्वेज हे पण वेगळे, म्हणजे हे वेगळं असणार. तुम्ही गावात गेलं सगळ्यांची एकच बॉडी लँग्वेज एक का नाही. तर इट स्टार्ट्स फ्रॉम ते कोण आहेत आणि मग पेस काय. तर मला ह्याच्यावर विश्वास होता की मी जेव्हा कोकणात मी जाईन तेव्हा पेसला मी ऍडजस्ट होईन, पण माधव कोण आहे त्याच्यासाठी मी कुठेही असून
मी प्रेप करू शकतो ना, त्याच्याबद्दल विचार, वर्कशॉपिंग ते कुठेही असू शकतं. पण हॅव्हिंग सेड दॅट, मी केरळला गेलो होतो शूटच्या आधी 15 दिवस माझ्या गावात. मला आवडलं असतं खरं तर कोकणात 15 दिवस राहणं, पण ते शक्य नव्हतं. तर मी सुबोधला म्हणालो की आता आपण 40-50 दिवस आपण कोकणात असणार आहोत, तर मी माझ्या आईवडिलांकडे जाऊ का केरळला? तो म्हटला हो प्लीज आवर्जून जा. तर मी केरळात होतो आणि अगेन मी मालवणी आणि मराठी आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जाऊन मी केरळला गेलो, जे भाषा वेगळीच आहे म्हणजे. पण दॅट वॉज ओके. आय जस्ट वॉन्टेड टू बी क्लोजर टू नेचर. ऑल्सो काही फरक पडलाय पेरेंट्स, पण आय जस्ट वॉन्टेड टू बी अवे फ्रॉम सिटी. आणि हे काय असं नाहीये की प्रेपसाठी मी गावाला गेलो, असं नाहीये ते. आय जस्ट वॉन्टेड टू बी अवे फ्रॉम सिटी आणि गाव टू गाव मला जायचं होतं. मी जेव्हा उठतो मला झाडं, नदी हे सगळं मला बघायचं होतं आणि आय हॅड दॅट प्रिव्हिलेज. सो मी गेलो कारण माझं घर आहे. आणि मी अदनमधनं मी फिरत असतो, जात असतो. माझं गेले 2-3 वर्ष प्रवास खूप चालू आहे. त्याच्या आधी मी फक्त मुंबईतच राहतो. फार फार तर पुणे, फार तर कोणी मित्र जर म्हणलं की चल ना वीकेंड को इगतपुरी जाते, दॅट वॉज द एक्सटेंट ऑफ माय ट्रॅव्हल. व्हेरी सॅड. किंवा कुठल्या तरी फिल्म फेस्टिवल विच आर अगेन गोइंग ऑन वर्क. बट आय ऍक्टिव्हली मी फॉर नो राईम ऑर रिझन माझा प्रवास एक कॉन्शियसली प्रवास करणं हे चालू आहे. आणि जर कुठेही मला जाता आलं नाही तर मी केरळला जातो माझ्या घरी. सो इट गिव्स अ गुड पॉज. बट टू आन्सर युअर क्वेश्चन, माधव इज इन द स्क्रिप्ट. स्क्रिप्ट इज विथ मी. तर मी कुठे असलो तरी ते टूल्स आहेतच आजूबाजूला, आणि मला काही गोष्टी ना आय लाईक टू लिव्ह इट टू द लास्ट मिनिट. कारण तुम्ही कितीही प्रेप करा, तुम्ही जेव्हा सेटवर जाता ना तेव्हा वेगळं होतं काहीतरी. आणि इनिशियल इयर्स मध्ये जरा ते ऑफ पुटिंग होत होतं, कारण तुम्ही एक प्रीकन्सिव्ह नोशन घेऊन जाता आणि मग सेटवर गेल्यावर ना असं होतं की हे जे काय आपण प्रेप केलंय इथे वेगळाच टोन असणार आहे. तर मग ते कन्फ्युजन होतं. मग इट टेक सम टेक्स टू रीच देअर. मग डिरेक्टर तुम्हाला बाजूला घेतो आणि तो म्हणतो की नाही हे बघ हे असं आहे. म्हटलं खूप टाइम वेस्ट होतोय ह्याच्यात. आपण कॅरेक्टरला प्रामाणिक राहूया, स्क्रीन प्लेच्या टोनला प्रामाणिक राहूया. प्रत्येक स्क्रीन प्लेला एक टोन आहे की ती फिल्म पिच कुठे करतोय फिल्म मेकर. बरोबर. ओके, तो कुठल्या कॅनव्हसला पिच करतोय. राईट. ते पण डिक्टेट करतात खूप गोष्टी, की तुम्ही कॅरेक्टर कुठल्या प्रकारे तुम्ही प्ले करणार आहात. म्हणजे ओके हा कॅरेक्टर असा आहे, पण मी कुठल्या स्केलला ह्या कॅरेक्टरला प्ले करणार आहे. दॅट डिपेंड्स ऑन द स्केल ऑफ द फिल्म. बिकॉज अदरवाइज यू विल स्टँड आउट, राईट, बाकी सगळ्या कॅरेक्टर्स. एक्झॅक्टली. यू वॉन्ट सीम, इट वॉन्ट बी सीमलेस. तर हे मी जूनच्या थोडा आधीपासून मी हे करतोय की डिरेक्टरच्या आधी मी रायटर बरोबर बसतो. इफ द डिरेक्टर इज द सेम ॲज द रायटर, दिग्दर्शक मी नंतर व्हिजिट करतो दिग्दर्शकाला की तो कुठे प्लेस करतोय या सिनेमाला, कुठे तो पिच करतोय. ह्याच्या आधी रूटकडे येऊया, आपण लिखाणाकडे येऊयात. तर रायटर म्हणून तू मला सांग, हे छप्पड फाडकेला मला डिस्कव्हर झालं होतं. यशोधन लोणकर नावाचा जो रायटर आहे ज्यांनी छप्पड फाडके त्यांनी लिहिली होती, किकॅस स्क्रिप्ट. परत तर मी आणि यशोधन खूप आम्ही बसायचो, कारण त्या स्क्रिप्टला एक क्वर्क होतं आणि ते क्वर्क कुठून येत आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. तर मी यशोधन बरोबर खूप बोलायचो की सांग ना मला जरा. आणि त्याला बोलतं एका रायटरला तुम्ही बोलतं गेलत ना तुम्ही, तो खूप इन्साइट्स देतो. तुमचं अर्ध काम तिथेच होतं ऍज अन ऍक्टर. तर हेच सुबोध बरोबर, गुरु ठाकूर बरोबर ह्या गोष्टी झाल्या, कारण दे आर फ्रॉम दॅट बेल्ट. राईट. ते मालवण मधले, ते म्हणजे ते मुंबई बॉईज आहेत, पण त्यांचं गाव हे कोकण आहे. त्यामुळे
कोकणात जायच्या ऐवजी त्यांना मी स्टडी करतो ना, मी जरा त्यांना विचारतो की काय आहे काय नाही. मग माझे काही इनपुट्स आहेत की सुबोध हे आहे, असं आहे, हे करेक्ट आहे का, परफेक्ट, हे लाईन आहे, हे पकडून आपण जाऊया. आणि जेव्हा एवढी ऑन्सॉम्बल असेल, जेव्हा त्यांचे एनर्जीज थ्रो ऑफ होत आहेत एकमेकांकडे आणि त्यांचे वेगळे प्रोसेसेस वगैरे, तर या सगळ्यांमध्ये हाऊ वॉज दॅट प्रोसेस टू वर्क विथ दिस एन्सॉम्बल? दिलीप सरांबरोबर, दिलीप प्रभावळकर, ही इज 81 नाव आणि ही इज डुईंग दिस स्टफ. आता जे म्हणजे ते परफॉर्म करणं किंवा ते तर दुसरी गोष्ट आहे, जस्ट टू बी इन दॅट एन्व्हायरमेंट बिकॉज इट इज टॅक्सिंग, ज्या प्रकारे शूट झालंय, जिथे आउटडोर मध्ये शूट झालंय. तर हाऊ वॉज दॅट प्रोसेस की ते एनर्जी घेणं प्लस एवढ्या ऑन्सॉम्बल बरोबर त्यांच्या वेगवेगळे मेथड्स आणि हे चालू आहे. परत ना ते आमच्या ऑन्सॉम्बल मध्ये कोणीही असं स्वतःचं मेथड घेऊन आले सेटवर असं कधीच नव्हतं. ते सगळेच असे होते की उघडे, न्यू कमर्स सारखे. भरत दादा पण तसाच होता, अभिनय पण तसाच होता, महेश सर पण तसेच होते, दिलीप काका पण तसे होते, मी पण तसाच होतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता आय डोंट नो की आम्ही सिनेमाच्या आधी फक्त लुक टेस्टला भेटलो होतो, त्याच्यानंतर आम्ही नाही भेटलो, थेट सेटवर भेटलो. आता काय झालं, आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा एक सबकॉन्शियस लेवलला आम्ही बाप आणि मुलगा आम्ही झालो होतो का, यु नो. कारण मला ना दिलीप काकाची काळजी पण वाटत होती, म्हणजे ते सगळ्यांनाच वाटत होतं. आता आय डोंट नो की माझ्यातला माधव जागला गेला का असं काय, आय डोंट नो. ते रोमॅन्टिसाइज करायला मला आवडेल, पण एक केमिस्ट्री सबकॉन्शियसली बिल्ड करण्यात ते होतच होतं आपोआप. ऑफकोर्स ऑफलाईन आम्ही काही बाप मुलासारखे वागत नव्हतो किंवा मेथड असं काहीच नव्हतं, पण इट्स अ थिंग, यु नो, वेअर ऍक्टर्स जस्ट कम आणि ते सरेंडर करत असतात, यु नो. मग दिलीप काकांनी असा हात लावला ना की ऑटोमॅटिकली माय ब्रेन इज लाईक, ओ माझ्या वडिलांनी मला हात लावला सीन मध्ये. तर ते पण ओपन होते, मी पण ओपन होतो. आणि त्या दरम्यान आम्ही अनेकदा मी त्यांना खूप प्रश्न विचारायचो की दिलीप काका जरा सांगा ना, तुम्ही कसं काय अप्रोच करता. आणि मला असं लक्षात आलं की इन दॅट स्पेस मी आणि दिलीप काका वर ऑन द सेम पेज. हे कसं अप्रोच करायचं की बेसिकली आपल्याला कॅरेक्टरच्या सोल पर्यंत जितकं आपल्याला जवळ जाता येईल तितकं जाऊया आणि त्याच्यासाठी जे काय लागेल, जे काय होईल आपल्याकडून ते करूया आणि जाऊया पुढे. दॅट वॉज द बेसिक हे. आणि सुबोध, आता काय ना, सगळ्यांना आता ज्या ऍक्टर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती की हे डिरेक्टर्स मीडियम, डिरेक्टर इज द कॅप्टन. आणि सुबोध इज व्हेरी क्लिअर की त्याला काय फिल्म बनवायची आहे. आणि ऍज अ प्रोडक्शन हाऊस हेही आम्हाला दिसत होतं की ते काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे इनफॅक्ट त्यांनी स्वतःला जरा जास्त स्ट्रेच केलंय ऍट द कॉस्ट ऑफ साऊंडिंग. खूप एलिमेंट्स आहेत त्या प्रोडक्शन व्हॅल्यू. तर ऍज ऍक्टर्स असं होतं की हिला हे एवढं सगळं करतायत का की चला ना आपण पण करूया. हे एक आपसुक झालं. म्हणजे भरत दादा आणि मी किंवा रवी काळे सर, आमच्यामध्ये इतक्या चर्चा व्हायच्या ना. मी एकदा भरत दादाला जाऊन सांगितलं की भरत दादा, मला ना तुमच्यासाठी खूप एक्साइटिंग वाटतंय मला, एक फॅन म्हणून, एक ऑडियन्स म्हणून, की आत्ता थांबायचं नाही मध्ये तुम्ही तसे दिसताय, आत्ता या फिल्म मध्ये तुम्ही असे दिसताय आणि असं काम करताय. आणि हिज रिॲक्शन वॉज सो नाईस. ही वॉज लाईक, मजा वाटते ना, मला पण करायचंय रे, यु नो. ते हंगर अजून ते आहे. तर असं रिअलाइज होतं की त्यांच्या व्ह्यू पॉइंट मध्ये ते कुठेच पोचलेले नाहीयेत अजून. त्यांना खूप करायचंय, त्यांचं चक्रम एक चाललंय. खूप करायचं त्यांना, नवीन फिल्म मेकर्स बरोबर काम करायचंय सगळ्यांना. रवी काळे असू दे, सगळे म्हणजे. सो इट्स अ गुड स्पिरिट टू बी इन. आणि ते दिसतंय. म्हणजे आतापर्यंत फक्त एक फर्स्ट लुक, ट्रेलर, टीजर आणि एक गाणं आलंय.
आणि मी जसं आधी बोलत होतो की खूपच एक्साइटिंग होते दर ग्लिम्स बरोबर, की फक्त जे त्याचं मेन क्रक्स आणि जे सस्पेन्स आणि जो थ्रिलिंग पॉइंट असणार आहे ते असणार आहे स्टोरी लाईन वाईज, पण इन जनरल तो वर्ल्ड क्रिएशन जे आपण म्हणतो त्याला बॅकग्राऊंड स्कोर असतो आणि सगळं असतो. सो हाऊ एक्साइटिंग इज इट फॉर यू टू बी अ पार्ट ऑफ अ फिल्म विच इज गोइंग टू एन एक्सपिरियन्स ऑन द बिग स्क्रीन? प्रचंड. नाही, एकतर मला असं वाटतं की आय एम व्हेरी लकी की ज्या कुठल्या मी सिनेमे मी केलेत ना ते ह्याच व्ह्यू पॉइंटनी वर्ल्ड क्रिएशन हा जो शब्द तू वापरलास ना ते तेच आहे. आणि एक ऍक्टर म्हणून मला त्यात रस आहे की आपण वर्ल्ड काय क्रिएट करणार आहोत. त्यात मी एवढूसा माझा भाग एवढूसाच आहे खरं बघ, कारण खूप किती लोक काम करत असतात एका फिल्म. इट टेक्स अ विलेज ॲज वी डिस्कस बिफोर. तर वर्ल्ड क्रिएशन माझ्यासाठी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स हे फक्त ग्रँड व्हिज्युअलमुळे नाही होत. मी क्लोजअप आणि तो ऍक्टर किंवा ती ऍक्ट्रेस काय आणते आणि साऊंड काय क्रिएट होतं हे पण सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे. तर सिनेमा हे फक्त असं ग्रँड नाहीये तर ते असं पण ग्रँड आहे. ते काहीतरी हाताचं काहीतरी हे पण ग्रँड आहे. ते काहीतरी बॅकग्राऊंड स्कोर तेही ग्रँजर आहे किंवा तेही काहीतरी रिंग करतं, काहीतरी आपल्याला इन्व्हेस्ट आणि ऑडिओ व्हिज्युअल मीडियम डेफिनेट. आणि ते लोक आता डिस्कवर करतायत. दॅट्स व्हेरी फॅसिनेटिंग. म्हणजे फिल्म्स F1 वगैरे सारखे आले तरी की आयमॅक्स काय आहे, डॉल्बी काय आहे आणि हॅन्स झिमर काय आहे. सो इट्स व्हेरी एक्साइटिंग. तसं AV प्रफुल्ल चंद्र काय ते आय रिअली एम एक्साइटेड टू सी हिज बॅकग्राऊंड. हिअर इज बॅकग्राऊंड. तो सिनेमा या माध्यमाचा म्युझिशियन आहे तो. त्याला त्याचं इंटेन्शन हे आहे की मी सिनेमासाठी म्हणून मी म्युझिक करतोय. म्हणजे ते गोदावरी असू दे किंवा ते दशावतार असू दे. गोदावरी परत एक खूप इंटिमेट फिल्म आहे, पण तरी पण इट्स अ सिनेमॅटिक एक्सपिरियन्स असं मला वाटतं. आणि या सगळ्या टेक्निशियन्स आणि परत हे बघ, आम्ही एकदाही किंवा सुबोधच्या इनिशियल मीटिंग मध्ये सुद्धा किंवा आमच्यात पण कधी चर्चेत आम्ही हे म्हणून फिल्म नाही केलं की चला यार सिनेमॅटिक एक्सपिरियन्स करू. नाही, सुबोधनी काहीतरी लिहिलं, त्याला ते तिथे माउंट करायचं होतं. त्या माउंटिंगला आपण काय करू शकतो बेस्ट ते करूया. आणि तू कुठलीही कल्ट फिल्म घे किंवा ग्रेट फिल्म घे आणि तू त्याचे मेकिंग बघ, तू त्या डिरेक्टर्स ते असे नाही उतरलेत की असं बनवू ना. नाही, दे वॉन्ट टू स्टे ट्रू टू दॅट टेक्स्ट आणि दॅट्स द बेस्ट थिंग टू डू. And that's the thing you can do. एक्झॅक्टली. आणि मग सिनेमा ती जी एंटिटी असते, ती जी कथानक आहे, त्याचा एक जीव आहे. म्हणजे ते आपल्या वर आहे खूप. म्हणजे दिस फिल्म इज ऑलवेज अबव्ह एंड इन 10 steps अहेड आणि वी आर ऑलवेज ड्रॉइंग फ्रॉम. म्हणजे कुठेतरी कन्फ्युजन झालं ना की स्क्रिप्ट कडे, म्हणजे हे जे होतं ना दॅट इज द गेम. की व्हॉट इज द पेज टेलिंग यू. बाकी तुम्ही टू ईच इज ओन. मी प्रचंड रोमॅन्टिक माणूस आहे. मी अशा काही कलाकारांबरोबर काम केलंय ज्यांचं असं, जे अप्रतिम कलाकार आहेत आणि त्यांचं काम बघून तुम्ही इतके मूव्ह होता, पण दे नॉट सो रोमॅन्टिक अबाउट फिल्म मेकिंग. दे व्हेरी टेक्निकल. दे लाईक ये टेक्निकल मीडियम. फॉलो द टेक्निशियन्स, हिट युअर मार्क्स, be present, and the job is done. I am such a person who's very romantic about life, about interviews, about I mean something is happening na. Something's happening. Exactly. तर म्हणजे आता फोन वाजतोय बॅकग्राऊंड मध्ये तर वाजतोय. एक्झॅक्टली. यू कांट, इट हॅपन्स. काकू ना, काहीच हरकत नाही, वाजू दे की याच्यात काय. आणि अशा प्रकारे दशावतार बघण्यासाठी मी एक्सायटेड आहे, सगळे एक्सायटेड आहेत. आणि वी होप फॉर द बेस्ट. होप फॉर द बेस्ट बिकॉज वी वॉन्ट टू सी अ ग्रँड फिल्म. वी वॉन्ट टू गेट आउट ऑफ द थिएटर विथ अन एक्सपिरियन्स. आणि अजिबात प्रमोशनसाठी नाही. मला नाही वाटत की प्रमोशन करता किंवा जस्ट ॲज अ फिल्म बफ आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी द स्केल, टू हिअर द साऊंड, टू सी सच अन ऑन्सॉम्बल कास्ट. आणि पहिले तर
पहिले जाऊन बघणं की काय सस्पेन्स बाबा, काय नक्की बोलतायत, कारण दरवेळेस ती थिअरी बदलते. तर आधी जाऊन बघूया, जोपर्यंत कोणी सांगत नाही की काय झालं, पहिले दिवशी जाऊन बघूया, ट्राय करूया आणि मग प्रोसेस करूया की काय होतं. अँड देन मे बी अगेन टॉक टू यू अबाउट इट की काय ऍब्सोल्युटली घडवलं आणि काय झालं. हो. नाही, मी एवढंच सांगेन की फिल्म आवडणं किंवा नाही हे सब्जेक्टिव्ह आहे. तर मी हे अजिबातच नाही बोलू की नक्की तुम्हाला आवडणार फिल्म, मे बी तुम्हाला नाही पण आवडेल, पण हे मी प्रॉमिस करू शकतो की यू आर इन फॉर अ युनिक एक्सपिरियन्स. हे मी नक्कीच सांगू शकतो. कारण आम्ही एक मायन्यूट डिटेलही सोडलेलं नाहीये कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये. आणि मराठी सिनेमा जिथे चाललाय, जे माझा असा विश्वास आहे की ते चाललंय कुठेतरी, आणि अनेक सिनेमे येऊन त्याला पुश देत आहेत. तर आय होप की दशावतार ही ती फिल्म आहे विच विल गिव्ह अन ओड टू ऑल दॅट हॅज कम बिफोर, आणि एक नवीन प्लॅटफॉर्म क्रिएट करेल, नवीन ऑडियन्स ग्रूम होईल. आणि आता खरंच मी ऑडियन्सच्या हातात आहे हे, म्हणजे प्लीज आवर्जून जाऊन बघा. आय नो की 12 सप्टेंबरला अजून 3 मराठी सिनेमे येत आहेत. हो, आणि मला ह्याची भीती वाटत नाहीये. इट्स नॉट अ कॉम्पिटिशन. 3 खूप वेगळ्या धाटणीचे फिल्म्स येत आहेत. एक लव्ह स्टोरी येते विच इज किक ॲस. मला असं बघून मी आणि ललित आणि ऋता आम्ही असे, म्हणजे ते खूप एक्सायटेड आहेत आमच्यासाठी, आम्ही खूप एक्सायटेड त्यांच्यासाठी. तर जरा फ्लिप मारा, म्हणजे फ्रायडेला दशावतार बघा, सॅटर्डेला आरपार बघा, संडेला प्रिया उमेशची फिल्म बघा, असं काहीतरी एक करून जरा कळ काढून हे करा. आम्ही सगळं तुमच्यासाठीच करतोय. आणि मग हे झालं की काय की आम्हाला पण मग मार्केटमध्ये जाऊन, स्टुडिओजला जाऊन आम्ही हक्काने सांगू शकतो की हे बघा, वी नो व्हॉट वी आर डुईंग अँड द ऑडियन्स ट्रस्ट अस. तर आता प्लीज डोंट होल्ड बॅक, लेट्स नॉट होल्ड बॅक. आपण एक्सप्लोर करूया आणि आपण जाऊया, आणि हे एकत्रच घडू शकतं. हो, आणि ओपनहायमर आणि बार्बी होतच की एक्झॅक्टली. काय त्याला मूवी मॅरेथॉन करा, बघा. हो, एक्झॅक्टली. आणि डिस्कवर करा. दॅट्स द होल पॉइंट की वॉच इट, इफ यू लाईक इट यू लाईक इट, आणि नाही आलं तर इट्स अन एक्सपिरियन्स. एक्झॅक्टली. आणि या फन 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 सुपर्ब. तर आता आपण आमच्या लास्ट सेगमेंट कडे येऊया, आणि तो आम्हाला खूप आवडतो सेगमेंट, कारण तिथे आम्ही रेकमेंडेशन्स घेणार आहोत. नाईस. आपण आतापर्यंत घेत आलो. नाव विल टेक सम स्पेसिफिक रेकमेंडेशन्स. डन. येस, डन करूया. मूवीज, फिल्म्स आणि सिनेमा इन जनरल खूप बघतो, पण असं अर्ली मेमरीज, काही आवडलेले काही सिनेमा आणि रिसेंट वॉचेस मध्ये काय आवडलंय तुला? मला वाटतं आम्ही ऐकलं कुठेतरी स्टार वॉर्स वगैरे. स्टार वॉर्स मेजर माझ्यासाठी. अगेन ग्रेट एक्झाम्पल ऑफ की सायफाय मध्ये अल्टिमेटली एका फॅमिलीची फिल्म आहे, एका रेबेलियन च्या बद्दलची फिल्म आहे. स्टार वॉर्स डेफिनेटली. अर्ली फिल्म्स, एक फिल्म आहे कॉल्ड तन्मात्रा. इट्स अ मोहनलाल फिल्म. So it's one of the best films on Alzheimer's. Okay. That's one thing. Jim Carrey is a major influence for me. Liar, Truman Show. Yeah, films आहेत early. Eternal Sunshine है. दिल से, of course. मग नायकन पुष्पक या कमल हासन मेजर राहणार. मग टॉप गन इनिशियल, व्हॅनिला स्काय, ह्या सगळ्या फिल्म्स आहेत. तमिळमध्ये इरुवर इज डेफिनेटली. वारणम आयरम नावाची एक फिल्म आहे, सूर्याची फिल्म आहे. ब्युटिफुल फिल्म. गौतम मेनन, वन ऑफ माय गो टूज. अजून खूप आहेत. आता आत्ताच रेकमेंडेशन सिरीज पण चालेल. दी ऑफर नावाची एक सिरीज आहे, मेकिंग ऑफ गॉडफादर. म्हणजे काय बोलूया, ते एक आहे.
रिसेंटली द बेअर. आत्ताचा सीझन ठीक आहे, म्हणजे आय स्टील लाईक टू वॉच इट बिकॉज दे डू सम अमेझिंग स्टफ इवन इन दॅट सीरीज. कॅरेक्टरायझेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते पण द फर्स्ट एपिसोड खूपच भारी. टेड लासो आय थिंक इट्स अ शो फॉर ह्युमॅनिटी. लाईक आणि व्हॉट अ ग्रेट टाइम टू रिलीज इट. लॉकडाऊन मध्ये आलेला बेस्ट टाइम टू रिलीज. बेस्ट टाइम. सिनेमा ना F1 डेफिनेटली, जारण डेफिनेटली. रिसेंट वॉचेस मध्ये सम परफॉर्मन्सेस जे तुला रिसेंटली खूपच आवडलेत किंवा वाटलं की अरे खूप भारी गेलं. आहेत ना, खूप आहेत यार. आय थिंक आत्ता थांबायचं नाही मध्ये मला अक्रॉस द बोर्ड म्हणजे सगळेच मला आवडले. म्हणजे सगळे ए टू झी एक परफॉर्मन्स वर एक परफॉर्मन्स असं चालू होतं. मी एक खूप इंटरेस्टिंग सिरीज पाहिली, श्रिंक्ड नावाची, ऍपल टीव्हीवर, हॅरिसन फोर्ड. तर तिथे सगळे त्या कॉमेडी जॉनर मध्ये आय रिअली एन्जॉयड दोज परफॉर्मन्सेस. काही सिनेमे जे आलेले नाही आहेत अजून, म्हणजे मला स्पॉइल करायचं नाही, त्यामुळे मी आता बोलू शकत नाही. माझे फिल्म नाहीत, इतर लोकांचे सिनेमे. आय थिंक दॅट्स गुड इनफ रेकमेंडेशन. आणि जेव्हा फिल्म्स बद्दल आपण बोलतो, तो कुठलाही सिनेफाईल असेल, इनव्हेरिएबली खाणं हे इम्पॉर्टंट पार्ट येतच. मग ते फिल्म्स मध्ये दाखवलेलं असू दे किंवा ॲज अ सिनेफाईल आपण कधी पिक्चर संपवून खायला जातो काहीतरी, ते होल एक्सपिरियन्स इट्स अ पॅकेज. तर मग तुझं इन जनरल खाण्याविषयी काय आवड आहे? काही रेस्टॉरंट्स तू डिस्कवर केलेत रिसेंटली किंवा काही तुला खूपच आवडलंय? खूप. एकतर मी उत्तम बनवतो सुद्धा जेवण, तर आय एम अ बिग फूडी. रिसेंटली मी एक फिल्म बघितली, नॉनाज नावाची. इट्स द इटालियन क्विझिन. मदर्स आणि ग्रँड मदर्स. इटालियन क्विझिन तुम्हाला खरं इटालियन. मी इटलीला गेलोय 2दा. दॅट्स अ ग्रेट फिल्म टू रेफर टू फॉर इटालियन क्विझिन. मुंबईत मालवणी जॉईंट्स खूप आहेत. पार्ले स्टेशनच्या बाहेर वेस्टला लकी सँडविच, वन ऑफ द बेस्ट मुंबई सँडविचेस. मला अजूनही जिप्सी चायनीज खूप आवडतं. दादर जिप्सी चायनीज. हरीश लंच होम, मिलिटरी कॅफे टाउन मध्ये. there's a hole in the wall restaurant, Martin's Corner, टाउन मध्ये, गोवन फूड. लिटरली होल इन द वॉल, म्हणजे लिटरली एक वॉल आहे आणि तिथे एक होल आहे. म्हणजे आणि त्यांच्याकडे जे अवेलेबल असतं त्या दिवशी ते असतं. आणि गिरगाव मध्ये क्रिस्टल नावाचं एक ठिकाण आहे, पंजाबी व्हेजिटेरियन फूड. हेच कुझीन आहे पंजाबी व्हेजिटेरियन. आउटस्टँडिंग. तिकडचं काली दाल, राजमा वगैरे आउटस्टँडिंग आहे. म्हणजे खूप जुनं रेस्टॉरंट आहे ते. अजून नवीन रेस्टॉरंट्स इटालियन मध्ये काही आहेत. एक चायनीज रेस्टॉरंट आहे मुंबईत, कॅफे मॉन्डेगारच्या लेन मध्ये आहे, लिंक्स पवेलियन. मुंबईत माझं फेवरेट चायनीज रेस्टॉरंट आहे लिंक्स पवेलियन. आय रिअली लव्ह लिंक्स. मग आपलं हे आहे की अमर ज्यूस सेंटर वगैरे, तर ते आहेच. सुपर. येस. मारुती पावभाजी पार्ल्यात. ब्लॅक काळी पावभाजी आहे, मारुती पावभाजी. नाईस, भारी. मग क्वार्टर बार्स खूप आहेत. मला क्वार्टर बार्स खूप आवडतात. शेट्टी रेस्टॉरंट खूप आवडतात. हरीश लंच होम आहे इर्लामध्ये. पार्ल्यात काही ठिकाण आहेत. आय लाईक ड्रिंक एव्हरी वन्स इन अ व्हाईल. तिथे वेगळ्याच स्टोरीज. ड्रिंक्स मध्ये इट्स क्वाईट एक्साइटिंग. नवीन काय होतंय. बॉम्बे कॅन्टीनचे कॉकटेल्स मला खूप आवडतात. त्यांचं फ्युजन ते खूप जरा हे आहे. ओ पेड्रो, ऑल एक्सपेन्सिव्ह प्लेसेस. पण मला ना खरंच पॉकेट फ्रेंडली आणि छोट्या रेस्टॉरंट्स मला प्रचंड आवडतात. पुण्यात कवी नावाचा एक क्वार्टर बार आहे. NIPR आहे पुण्यात. आपल्या मित्राचे पण NIPR मला मी
कधी पण जाऊ शकतो. आणि ते पण एक जिथे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा देहाती इट्स अ एक्सपिरियन्स. पुण्यात सध्या मटण भाकरीचे इतके चूल मटण नावाचं एक ठिकाण बाणेर मध्ये, सुरवेज आहे. अरे खूप. मग अजून एक इटालियन प्लेस विच हॅज कम, सी नॉनाज. They do very good sourdough pizza. Okay. Very good. Outstanding. See, no. That's also a good one. To go. एकदा पुण्याला येऊ तेव्हा सगळं लिस्ट. हो, तू ये ना, घेऊन जातो तुला. येस, मला वाटतं बऱ्यापैकी सगळं बोललोय आपण, आणि खूप चांगलं झालं की निवांतपणे बोललोय. आणि थँक्यू, यू गेव अस द टाइम की आपण तो एक्सप्लोअर करू शकू पूर्ण आरामात. थँक्स सो मच. म्हणजे हे माझ्यासाठी दिस इज वन कॉन्व्हर्सेशन मी घेऊन जाईन माझ्या जवळ. जेव्हा मला डाऊन वाटेल ना, मी ह्याच्याकडे येईन परत, की कोणाला तरी माझ्या फिल्मोग्राफी मध्ये इतका इंटरेस्ट आहे आणि किती हे त्यांनी लिहून एवढं तुम्ही रिसर्च करून, इट रिअली मीन्स अ लॉट या फॉर मी गाईज, रिअली. इट्स ऍक्च्युअली व्हेरी फन फॉर अस. म्हणजे हे सगळं एका चॅनलवर जाईल आणि त्याचा व्हिडिओ बनेल वगैरे, पण हे बोलणंच एक्साइटिंग आहे. कारण जसं मी बोलतो, फिल्म फेस्टिवल्स मध्ये आम्ही फिल्म्स बघतो, आम्ही तिथे क्रूला बघतो आणि आम्ही नाही बोलू शकत. म्हणजे माहित नाही काय असतं. इट्स जस्ट इनग्रेन तुमच्यामध्ये की अरे इथे सगळे सिनेफाईल्स आहेत, आपण पण आहोत, पण आपण काय बरे प्रश्न विचारू का त्यांना, नाही तर त्यांना वाटेल काय असाच एक फॅन आला होता वगैरे. सो दिस इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म आमच्यासाठी पण टू स्टार्ट दिस कॉन्व्हर्सेशन. मस्त यार, मस्त. ऑल द बेस्ट टू यू गाईज. खूप सबस्क्रायबर्स येऊ देत आणि खूप अजून एपिसोड्स करा तुम्ही. विशिंग यू ऑल द बेस्ट. आणि ग्रेट, मला खूप मजा आली यार. मग या अख्ख्या प्रमोशनच्या काळात आय थिंक दिस विल बी वन ऑफ द बेस्ट पॉडकास्ट इंटरव्ह्यूज. कारण मलाही बोलता आलं निवांत. आय होप मी जे बोललो ते फार बोरिंग आणि सेल्फ इंडल्जंट नव्हतं, ते इंटरेस्टिंग होतं. एवढं बोलू शकलो तर त्या अर्थाने मला वाटत नाही, नाहीतर आपण एवढं बोललो नसतो. पण बस तर खूप मजा. फक्त लास्ट पार्टिंग थॉट, की जेव्हा मोकळा दिवस असतो निवांत, जसं काही शूट नसेल, काही डबिंग नसेल, काही नसेल, त्यावेळेस सिद्धार्थ मेनन काय करतो? व्हॉट डज ही लाईक टू डू व्हेन ही इज अलोन डुईंग नथिंग? ह्याचं उत्तर ह्या अख्ख्या पॉडकास्ट मध्ये झालंच आहे. आय जस्ट लव्ह टू डे ड्रीम. आय एम जस्ट, जे हे होतं ना मार्वेल मध्ये मल्टीवर्स, मी मल्टीवर्स मध्ये जात असतो. आई शपथ सांगतो मी. आणि मी जेवण बनवतो छान. मी माझ्या नॉन इंडस्ट्री मित्रांना भेटतो, मी फॅमिली बरोबर असतो. कधी कधी मी काहीच करत नाही, कधी कधी मी खूप सिनेमे बघतो. मी ऍब्सल्युटली काहीच नाही करत, खूप कॉन्शियसली, की आपण कुठेही नको जाऊया, आपण आता या मोमेंट, आपण हे लेट्स जस्ट बी इन द मोमेंट. कारण अभिनय करताना आय स्विच टू द मोमेंट व्हेरी इझिली. तिथे काही असू दे, माझ्या बायकोशी भांडण झालं असू दे, काही असू दे, ऍक्शन म्हणलं की युअर इन द मोमेंट. पण कॅन आय बी इन द मोमेंट इफ द कॅमेरा इज नॉट रोलिंग? दॅट्स अ क्वेश्चन आय बीन आस्किंग माय सेल्फ अ लॉट. तर बट मोस्टली डे ड्रीम. आणि बेस्ट या थॉटवर आपण एंड करूया की अजून डे ड्रीम करा, अजून लेट युअर माइंड वॉन्डर, जिथे जायचंय तिकडे. काही बंदी नाही यार, आपण कुठेही जाऊ शकतो आणि कुठेही जा. इव्हेंच्युअली लाईफ विल फाइंड यू आणि आणेल परत. नथिंग. सो ह्याच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. दिस इज अ गुड नोट. येस, थँक्यू. थँक्यू थँक्यू. ये. थँक्स गाईज.